या विषयाच्या व्याख्यानाकरिता जमलेलो आहोत। तर सर्वप्रथम मी आजचे प्रमुख अतिथी श्री मंदार ओक सर यांचे स्वागत करते। श्री मंदार ओक सर हे 2007 पासून स्वामी विवेकानंदांच्या चरित्रांवर व्याख्यान करत आहेत। तसेच श्री रामकृष्ण मठ पुणे येथे त्यांना ग्लोबल विवेकानंद या विषयावर त्यांनी व्याख्यान केले आहे। नुकतेच स्वामी विवेकानंदांवर चिपळूण येथे त्यांनी 23 सप्टेंबर 2024 ते 29 सप्टेंबर 2024 या कालावधीत त्यांनी व्याख्यान संपन्न केलेले आहे। तसेच मुंबई दूरदर्शनवर विवेकानंदांच्या 4 कथांचे प्रसारण सरांनी केलेले आहे। स्वामी विवेकानंद सार्धशती समारोह समितीच्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीवर त्यांची नियुक्ती झालेली आहे। पु ल देशपांडे यांच्या चरित्राचा अभ्यास सरांनी केलेला आहे। तसेच निलजी येथील 4थ्या बालकुमार ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व प्रमुख वक्ते अशी दुहेरी जबाबदारी सरांनी पार पाडलेली आहे। तसेच श्री छत्रपती शिवरायांच्या महाराजांच्या व्याख्याने त्यांनी पूर्ण भारतामध्ये खूप ठिकाणी केलेले आहे। तसेच चित्रपटांवर समीक्षात्मक लेखन सरांनी केलेले आहे। महानायक अमिताभ बच्चन, R.D. बर्मन यांच्या विषयांवर देखील सरांनी व्याख्यान केलेले आहे। गुलजार देवानंद गुरुदत्त, R.D. बर्मन, S.D. बर्मन, दिलीप कुमार, वहिदा रहमान यांच्या चरित्रांचा विशेष अभ्यास देखील सरांनी केलेला आहे। तसेच रत्नागिरी आकाशवाणीवर कवितांचे सादरीकरण सरांनी केलेले आहे। कविता एक प्रवास या स्वरचित कवितांचा कार्यक्रम सरांनी केलेला आहे। तसेच यूथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया रत्नागिरी जिल्हा युनिटवर त्यांनी 1999 ते 2002 पर्यंत खजिनदार म्हणून ते कार्यरत होते। नुकताच कोल्हापूर येथील नरेंद्र विद्यापीठ या संस्थेचा उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार सरांना प्राप्त झालेला आहे। तसेच महाराष्ट्र शासनाकडून 2024 ते 2029 या विशेष कार्यकारी त्यांची अधिकारी म्हणून नियुक्ती झालेली आहे। तसेच मी आपल्या CMIT विभागाचे चेअरमन श्री अमोलभाई बुटाला सर यांचेही स्वागत करते। तसेच CMIT डिपार्टमेंटचे डायरेक्टर श्री उत्तम कुमार जैन सर यांचेही मी स्वागत करते। तसेच आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर प्रोफेसर अनिता उटे मॅडम यांचे मी स्वागत करते। तसेच ITCS BMS चे कोऑर्डिनेटर डॉक्टर भोसले सर यांचेही स्वागत करते। तसेच MBA कॉलेजचे डॉक्टर भंगे सर यांचे स्वागत करते। तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करते। मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे।
madam gave a very kind information introduction about him. So we know that he's a good speaker, he's a versatile speaker, he can speak on many topics. He has studied a lot of subjects, from films to management to Swami Vivekananda. So he has read a lot, he has studied a lot, and he gives lectures all over Maharashtra about various topics. He can speak even for 1 hour about Amitabh Bachchan, and you will be pleased to listen what he can tell you about Amitabh Bachchan also. So such a versatile, such a skilled speaker we have today, and he is very kind enough to spare his time today for us, and he is here. One part of the introduction is he is a businessman by profession. He is a director of a big firm, trading firm, one of the biggest trading firms in Chittoor, Keshav Appaji Oak, Messrs. Keshav Appaji Oak. They are one of the biggest wholesalers in Konkan, and they have a huge retail outlet also. So out of that, from his busy schedule, he has taken time to come here and address us. Now the topic he is going to address is Chhatrapati Shivaji Maharaj Human Resource Management in the context of Chanakya Niti. So this topic is useful for all management students. We have BMS students here. Not only for management students, it is for all. All students can learn something out of this. And for everybody, even grown-up adults, we can learn a lot, we can derive a lot of things from what he will speak today. So, it will be a very interesting lecture, and I guarantee you all will be very much learning a lot out of it. Thank you. डेट घेण्यासाठी पाठीमागं होतो आणि 6 महिन्यानंतर आपल्याला त्यांची डेट मिळालेली. त्यांचे जवळजवळ 6 महिने अगोदर प्रोग्राम फुल होत असतात. आम्ही जवळजवळ जूनपासून त्यांच्या फॉलोअपमध्ये होतो, तेव्हा मला जानेवारीची म्हणजे आत्ताची तारीख मिळाली. म्हणजे ऑल ओव्हर इंडिया, आउट ऑफ इंडिया त्यांचे वेगवेगळे प्रोग्राम होत असतात. इतका मोठा सेलिब्रिटी आपल्याला वेळ दिला आणि त्यांच्या नॉलेजचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा असं मला वाटतं. मी सरांना कुठलाही वेळ न दवडता मी सरांना डायरेक्ट प्रोग्राम सुरू करण्यासाठी विनंती करतो. आम्ही समोर बसलो चालेल. नमस्कार. या संस्थेचे श्री हिराचंद परशुराम मुटाला माहिती तंत्रज्ञान व व्यवस्थापन विभागाचे चेअरमन श्रीयुत अमोलजी मुटाला, जे केवळ माझे मित्र नाही आहेत तर त्यांचं माझं नातं आहे मोठ्या भावासारखं, ते माझ्यासाठी मोठे भावासारखे आहेत. आमचे दुसरे मित्र सामाजिक कामात अग्रेसर असलेले साहित्यिक, लेखक, वक्ते उत्तम शेटजाई, प्रिन्सिपल मॅडम डॉक्टर अवटी मॅडम, डॉक्टर भोसले सर, इथे विविध कॉलेजमधले असलेले सर्व कॉलेजचे स्टाफ मेंबर्स, प्रोफेसर्स, उपस्थित कर्मचारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्यासाठी हे लेक्चर आयोजित केलेलं आहे ते माझे तुम्ही इथे समोर उपस्थित असलेले सर्व मित्रमैत्रिणी. आजचा आपल्याला विषय दिलेला आहे छत्रपतींचं मनुष्यबळ व्यवस्थापन व चाणक्य नीती. या विषयाकडे जाण्यापूर्वी एक छोटीशी मगाशी आम्ही बोलताना सुचलेली सूचना देऊन ठेवतो. आपण जे पाहुणे आलेले असतात त्यांचा अतिथी म्हणून उल्लेख करतो. प्रमुख अतिथी, अतिथी जो तारीखवार न सांगता येतो, अचानकपणे न सांगता, त्याला अतिथी म्हणतात, ज्याला आगंतुक शब्द म्हटला जातो. आणि जो तुम्हाला कळून आलेला असतो तो पाहुणा असतो. तर मी तुमच्याकडे अचानक आलेलो नाही आहे, आपण आधी ठरले, त्यामुळे मी अतिथी नाही आहे, मी पाहुणा आहे. पण प्रमुख अतिथी न म्हणता आलेल्या लोकांना म्हणजे आपण बोलवतो त्यांना तुम्ही पाहुणा म्हणून म्हणा.
ही छोटीशी सूचना आणि मी आता मराठीतनं इतिहासाकडे जातो. छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास माहीत नाही असं इथं उपस्थित कोणीच नसेल. मी चौथीत असताना, आता मला माहीत नाही तो कधी आहे विषय, पण चौथीत असताना संपूर्ण इतिहास हा छत्रपतींच्या जीवनावरती आधारित चौथीतला सिलेबस होता. पण आपलं काय होतं, आपण मार्कांसाठी अभ्यास करत असतो, आपण ज्ञान घेण्यासाठी अभ्यास करत नाही. आपण ज्ञानार्थी नसतो, आपण परीक्षार्थी असतो. आणि मग एकदा ते आपल्याला परीक्षेत मार्क पडून गेले की आपण मग पुढे निघून जातो. आणि मग तेच एक छोट्या स्वरूपात तुमच्यासमोर जो इतिहास मांडलेला असतो त्याचा आपण पुढच्या आपल्या आयुष्यामध्ये, कोण सायन्सला गेलं, कोण इतर कुठल्याही विषयात गेलं की मग इतिहासाकडे आपण पाठ टीका केली की परत आयुष्यात आपण त्याच्याकडे बघत नाही. पण आपल्याकडे असं म्हटलं जातं की जे इतिहासातनं शिकत नाहीत, जे इतिहास अभ्यासत नाहीत, त्यांचं भविष्य काळ हे नक्कीच अंधारात असतं. आणि म्हणून आपल्याला केवळ परीक्षेसाठी म्हणून नाही तर आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये उपयोगात येण्यासाठी, मार्गदर्शन ठरण्यासाठी आपण इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. इतिहासातल्या घडलेल्या अनेक घटना असतात, त्याचे जे अनेक पदर असतात ते अभ्यासावे लागतात. आणि म्हणून आज तुमच्या समोर जसा मी मोठा होत गेलो, छत्रपतींचा इतिहास वाचलेला होता, आधी त्याचा व्यापक अभ्यास करत गेलो आणि मग लक्षात आलं अरे खूप छोट्या गोष्टी आपल्याला माहीत होत्या इतिहासातल्या, त्याचे बारकावे आपल्याला माहीत असायला पाहिजे. आणि म्हणून मग तुम्ही अभ्यास करत असताना आत्ताच अमोलभाईंनी उल्लेख केला की किराणा मालाचं माझं चिपळुणात दुकान आहे आणि त्या दुकानात होलसेल, रिटेल आणि एजन्सीज अशा सगळ्याच प्रकारांमध्ये आम्ही काम करतो. आणि मग असं लक्षात येतं की ह्या मुलांकडनं, लोकांकडनं, कामगारांकडनं आपण काम करून घेतो तेव्हा ते किती जिकिरीचं असतं, किती कष्टदायक असतं. जे मोठे आहेत कुठल्याही फील्डमधले असू देत, आपल्या खालच्या लोकांकडनं काम करून घेणं हे किती कठीण असेल. तुमच्या आईला जाऊन विचारा, तुमच्या घरात येणारी मोलकरीण असेल ज्याकडनं काम करून घेणं सुद्धा किती कठीण आहे, तुमच्या आईला जाऊन विचारा. तर तेव्हा लक्षात आलं की माझ्या दुकानात काही 40-50 कामगार आहेत, त्यांच्याकडनं काम करताना माझं किराणा मालाचं दुकान चालवणं मला कठीण होतंय. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये आजच्यासारखी कुठलीही आधुनिक यंत्रणा नसताना, दळणवळणाची साधनं नसताना शिवाजी महाराजांनी शून्यातनं हे विश्व कसं निर्माण केलं असेल. आणि हे करत असताना कितीतरी मोठ्या प्रमाणात सगळ्या बाजूने विरोध होता हे तुम्हाला माहिती आहे. असं असताना शिवाजी महाराजांच्या चरित्रात आपल्याला डोकावं लागतं. आपल्याकडे आपण म्हणतो काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे माणसाचे षड्रूप म्हणतात. हे 6 शत्रू सांगितले जातात. हे शत्रू नाही आहेत, ह्या तुमच्या मनाच्या चित्तवृत्ती आहेत, चित्तातल्या त्या वृत्ती आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर याच्यावरती जे भाष्य केलेलं आहे, जे भगवद्गीतेमध्ये 5000 वर्षापूर्वी, ते आजही लागू पडतंय. कारण माणसाचा स्वभाव बदललेला नाहीये. त्यामुळे आज जी माणसांची स्वभावाची जी विशेष लक्षणं आहेत तीच लक्षणं शिवाजी महाराजांच्या वेळेला ही तीच होती. त्यांच्या वेळेचे माणसंही तशीच वागत होती आणि 5000 वर्षापूर्वी पण माणूस तसाच होता. माणसांच्या वृत्तीत बदल झालेला नाही. तर तुम्ही म्हणा शिवाजी महाराजांच्या वेळची माणसं वेगळी होती म्हणून त्यांना ते करणं सोपं गेलं नाही. कारण 5000 वर्षापूर्वीची भगवद्गीता आजही लागू पडते. म्हणजे माणूस तेव्हा होता तो तसाच असणार आहे आणि पुढेही माणूस तसाच असणार आहे. मग माझ्या विषयात दुसरा विचार आला की माझ्या दुकानातल्या मुलांना दर महिन्याला मोबदला देतो, 5-7 तारखेला पगार मिळतो, बोनस मिळतो, त्यांच्या गरजा असतात त्या सगळ्या देतो, तरी काम करून घेताना मला प्रॉब्लेम येतो. शिवाजी महाराजांच्याकडे तुम्ही काम करताय म्हटल्यानंतर आदिलशहा, औरंगजेब, निजामशाह यांच्याशी वैर पकडण्यासारखं होतं आणि उद्या तुम्ही जिवंत राहाल की नाही याची शाश्वती नव्हती. अशा वेळेला शिवाजी महाराजांच्या पाठीमागं जनता उभी राहिली, रयतेच्या पाठीमागं उभी राहिली आणि जे सैनिकांनी काम केलं शिवाजी महाराजांसाठी त्यातनं हे स्वराज्य उभं केले. शिवाजी महाराजांनी एकट्याने नाही केले. मग हे स्वराज्य उभं करत असताना, त्याकडनं काम करून घेत असताना त्याचं काही तंत्र होतं का, त्याचं काही सायन्स आहे का? हो, देयर इज अ सायन्स. म्हणजे सायन्स काय आहे, ज्याला आजच्या आपण भाषेत म्हणतो, इथे मॅनेजमेंट मधले पण विद्यार्थी आहेत, काही मॅनेजमेंटच्या बाहेरचे विद्यार्थी आहेत, त्याला मॅनेजमेंट शास्त्र म्हटलं जातं.
आणि मॅनेजमेंट शास्त्रामध्ये मॅनेजमेंटची एका वाक्यात व्याख्या येते. व्हॉट इज मॅनेजमेंट? गेटिंग वर्क डन थ्रू द एफर्ट्स ऑफ अदर्स. इतरांकडनं काम करून घेण्याचं शास्त्र म्हणजे मॅनेजमेंट शास्त्र. पण आपल्यावर लहानपणापासून एक शब्द, एक वाक्य ऐकत आलेलं आहे, जो दुसऱ्यावरील विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. बरोबर? अरे दुसऱ्यावर विसंबून राहणं त्याचा कार्यभाग बुडाला असं असताना इथे दुसऱ्याकडनं काम करून हेच मॅनेजमेंट शास्त्र आहे. ह्या दोन विरोधाभासाच्या गोष्टी मला जाणवायला लागल्या. मग यातलं खरं काय? तर यातलं खरं म्हणजे तुमच्या बुद्धी कौशल्यानं, तुमच्या विवेकानं, तुमच्या अनुभवातनं दुसऱ्याकडनं काम करून घेत असताना ते कार्यसिद्धीस नेणं, टू कम्प्लीट दॅट जॉब इज अ मॅनेजमेंट टेक्निक. आणि हे टेक्निक जे शब्दबद्ध झालं, पुस्तक रूपानं आलं, ज्याला व्यवस्थापन शास्त्राचा जनक म्हटलं जातं, हेनरी फॉर्ड, मॅनेजमेंट मधल्या लोकांना माहीत असेल, त्यानं ते शब्दबद्ध केलं. हा फ्रान्समधला इंजिनियर होता, खाणीवरती काम करायचा. त्याच्या सगळ्या अनुभवातनं त्यानं हे पुस्तक लिहिलेलं होतं. वयाच्या 83-84 वर्षापर्यंत तो कार्यरत होता. त्याच्यामध्ये डिटेलिंगमध्ये जात नाही, कारण तो एक वेगळा विषय होता. पण त्यानं हे शास्त्र मांडलं, माणसांकडनं काम करून कसं घ्यायचं. त्या मॅनेजमेंटमधल्या काही प्रिन्सिपल्स आहेत, त्याची जी तत्व आहेत, त्या तत्वांकडे आपण जाऊ. त्याचबरोबरीनं दुसरं एक शास्त्र होतं जे शिवाजी महाराजांच्या अगोदर जवळजवळ 1600-1700 वर्षापूर्वी मांडलं गेलेलं आहे. पण शिवाजी महाराज माझ्यासारखे बिझनेसमॅन नव्हते, त्यांना व्यवहार करायचा नव्हता, ते राजे होते. आणि मग राजानं कसं वागलं पाहिजे, राजा कसा असावा, हे आपल्याकडे आर्य चाणक्यांनी जवळजवळ 1600-1700 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे. आणि त्याला चाणक्य नीती म्हटलं जातं. चाणक्याचं अर्थशास्त्र असं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये राजानं कसं वागलं पाहिजे त्याची काही मूल्य दिलेली आहे, त्याची काही सूत्र दिलेली आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या इतिहासातल्या घटनांचं अनालिसिस करताना आपण या दोन्ही शास्त्रांचा विचार करून, दोन्ही शास्त्रांच्या भिंगातनं शिवाजी महाराजांच्या इतिहासातील घटनांचा आपण अनालिसिस करूया. आणि हे अनालिसिस करताना एक गोष्ट मी तुम्हाला त्याच्यात सांगणार आहे, एक इव्हेंट म्हणून किंवा एक अभ्यासाचा भाग म्हणून, ती म्हणजे अफजल खान वध. अफजल खान वध कुठे झाला सगळ्यांना माहिती आहे. कुठे झाला? प्रतापगडला. बरोबर? हे बहुतेक सगळ्यांना माहिती, 90% लोकांना माहिती आहे. गमतीची गोष्ट सांगतो, त्यानं आदिलशहाच्या दरबारामध्ये मी शिवाजी महाराजांना पकडून आणेन, उस चिहोर को मैं पकड के लावूंगा अशी जाऊन विडा उचलला, हेही तुम्हाला माहिती आहे. पण यातलं कोण सांगू शकेल का त्यानं विजापुरात जो विडा उचलला ती वेळ आणि शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध केला ती वेळ, ह्याच्यामध्ये किती अंतर होतं दिवसांचं, कोण सांगू शकेल का? आपण सगळे अभ्यास आहेत, आपण सगळ्यांनी शिवाजी महाराजांचा अभ्यास केलाय. ह्याच्यामध्ये किती दिवस गेले, किती महिने गेले, किती काळ गेला, हे कोण सांगू शकेल का? व्हॉट वॉज द ड्युरेशन बिटवीन दिस टू इव्हेंट्स? तुम्हाला जसं माहीत नव्हतं तसं मलाही माहीत नव्हतं. पण मला विचार करावा लागला, अरे हा कालखंड काय होता. मग तो अभ्यास करताना लक्षात आलं की एवढं मोठं संकट स्वराज्यावरती आलेलं असताना शिवाजी महाराजांच्या या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या संकटाला ते सामोरे गेले. हे करत असताना त्याच्याशी लढाई करायची वेळ आली तर तो प्लॅन ए तयार होता, मग दुसरा बी प्लॅन त्यांनी काय तयार केला होता की हे जर सक्सेस झालं नाही तर तो बी दुसरा प्लॅन काय होता तो आपल्याला माहित नाही. त्याच वेळेला शिवाजी महाराजांवरती त्या मोहिमेदरम्यान इतर आणखीन काय संकट आली ते आम्हाला माहित नाही. आणि असं असताना एखाद्या संकटाचं संधीत रूपांतर करणं म्हणजे काय हे शिवाजी महाराजांनी कसं साध्य केलं तेही आम्हाला माहित. तरी सुद्धा आम्ही शिवजयंतीला शिवाजी महाराजांच्या साठी रॅली काढतो, खेडला अशी चक्कर टाकून येतो, म्हणजे आमच्या दृष्टिकोनातून शिवजयंती साजरी झाली. पण मला असं वाटतं की माझ्यापुरता विचार करत असताना ती शिवाजी महाराजांची टेक्निक्स मॅनेजमेंटची मी माझ्या रोजच्या दुकानातल्या व्यवहारात आणू शकतो का? माझ्या आयुष्यातल्या संकटामध्ये शिवाजी महाराजांच्या विचारांनी काही मदत होऊ शकेल का? आणि मग त्यातनं आपण काय घेऊ शकतो?
आणि म्हणून इतिहासातनं आपल्याला जे शिकायचं असतं ते आपलं आयुष्य समृद्ध करण्यासाठी शिकायचं असतं आणि देशाचा विचार करत असताना देशाच्या समृद्धीसाठी आपल्याला इतिहास शिकायचा असतो. त्या अनुषंगानं आपण शिवाजी महाराजांच्याकडे जाऊ. मॅनेजमेंटच्या टेक्निक्स संदर्भात मी जेव्हा बोललो की ॲट अ ग्लान्स आपण ती प्रिन्सिपल्स काय होती ती बघूया. मी दरवेळेला तुम्हाला याच्यामध्ये हे प्रिन्सिपल दिसतं त्याच्यामध्ये ते प्रिन्सिपल दिसतं असं उलगडून सांगणार नाही. ती प्रिन्सिपल्स तुम्हाला एकदा पहिल्यांदा सांगून झाली की तुम्हाला ती रिलेट करता येतील की हां हे प्रिन्सिपल शिवाजी महाराजांचं इथं दिसतं, हे प्रिन्सिपल इथं दिसतं. वेळप्रसंगी मी तुम्हाला सांगितलं. तर ही जी प्रिन्सिपल्स आहेत जे हेनरी पॉयलनं मांडलेली होती त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलं प्रिन्सिपल कामाचं असतं की कार्याची विभागणी, डिव्हिजन ऑफ वर्क. तुमच्याकडे ऑफिसमध्ये कुठल्याही गेल्यानंतर आपल्याला वेगळे डिव्हिजन्स, अकाउंट डिव्हिजन दिसतं, हे दिसतं, अशा डिव्हिजन्स असतात. तुम्ही कामाची आधी विभागणी करता आली पाहिजे. दुसरं असतं ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्ही तुमच्या हाताखालच्या माणसाला काम देताना त्यांची ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी करता, त्याची हायरार्की असते, सगळ्यांना सारखे समान अधिकार नसतात. हे दुसरं फंक्शन आहे. सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन म्हणजे डिसिप्लिन, शिस्त. तुमचं जेव्हा कुठलीही संस्था असू देत, कॉलेज असू देत, दुकान असू देत, अगदी घर असलं तरी चालेल, आपण घरामध्ये जे नातेसंबंध जपत असतो ना त्या नातेसंबंधामध्ये सुद्धा पर्सनल मॅनेजमेंट येतो. तसं मॅनेजमेंटच्या वेगळ्या पद्धती आहेत तसं मनुष्यबळ व्यवस्थापन ज्याला म्हणतो त्याला पर्सनल मॅनेजमेंट म्हणतात. त्याच्याकडे पण मी येणार आहे, पण बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट काय असतात ते तुम्हाला सांगतोय. दुसरं असतं युनिटी ऑफ कमांड. तुम्हाला जो आदेश दिलेला असतो त्या आदेशामध्ये एकवाक्यता आहे का. नाही तर तुमच्या हाताखालचा एक माणूस सांगतो उत्तरेला जाऊया, दुसरा माणूस तुम्ही सांगितलं असतो दक्षिणेला जाऊया आणि मग सगळेच गोंधळलेले असतात. अशी गोंधळलेली अवस्था होता कामा नये. असं झालं तर मग तो कार्यभाग बुडतो. जो दुसऱ्यावरील विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, त्याला कारण ही असतात. तिसरं आहे सबऑर्डिनेशन. सातवं आहे पुढे रेम्युनरेशन ऑफ पर्सनल. तुमच्या माणसांना काम केल्यानंतर तुम्ही मोबदला कशा पद्धतीनं देता. आठवं आहे केंद्रीकरण, सेंट्रलायझेशन. तुमच्या कामांची जी काही विभागणी झालेली असते त्याच्यामध्ये तुम्ही जे आदेश दिलेले असतात समोरच्या लोकांना ते परत आल्यानंतर ते एके ठिकाणी सगळ्या गोष्टींची माहिती सेंट्रलाइज होते की नाही. जिथनं ते आदेश गेले तिथं ते सगळ्या फीडबॅक येतात की नाही, हा फीडबॅक घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतात तुम्हाला. नववं आहे अधिकाराची साखळी किंवा पदाधिकाऱ्यांचे परस्पर संबंध. तुमच्याकडे खूप चांगली माणसं आहेत पण त्या तुमच्या हाताखालच्या माणसांचे एकमेकांमध्ये जर संबंध चांगले नसतील तर मग ती कुरघोडी होते. ह्याला जेलसी, माणसं काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. मी मगाशी शब्द सांगितलं तर मत्सर जो माणसाचा असतो ना तो मत्सर असतो, दुसऱ्याचं चांगलं झालेलं एकाला बघवत नाही. तर तुमच्या ह्याच्यामध्ये यांच्यामध्ये सगळ्या तुमच्या हाताखालच्या लोकांच्यामध्ये एक बंधुभावाची भावना लागते आणि म्हणून त्यांचे पदाधिकाऱ्यांचे संबंध अतिशय चांगले लागतात. 10वं आहे ऑर्डर, सुव्यवस्था. सुव्यवस्थेमध्ये पण डिसिप्लिन आलेली असते, त्याचं नियोजन पण असते. 11वं आहे इक्वॅलिटी, समानता. इथे आपल्याकडे एक शब्द आहे पंक्ती प्रपंच. असं करून चालत नाही. तुम्ही एखाद्याला चांगला मोबदला दिला आणि त्याच कामासाठी दुसऱ्या माणसाला तुम्ही चांगला मोबदला दिला नाही तर मग ती जेलसी निर्माण होते. त्याच्यासाठी ते होऊ नये म्हणून सगळ्यांना सारखी वागणूक द्या. तुमच्या हाताखालच्या माणसांचं चांगलं कौतुक करा, हे महत्त्वाचं असतं. 12वं आहे स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर ऑफ पर्सनल. तुम्हाला जे काम दिलेलं असतं तुमच्या हाताखालची माणसं असतात त्यांना तुमच्या कामामध्ये स्थैर्य मिळतंय का, त्यांना शाश्वती आहे का की मी इथे काम करतोय, मला इथे चांगला पगार मिळेल, मी 2-3 वर्ष आरामात काम करू शकेल, माझा घर खर्च ह्या मोबदल्यात नीट चालेल. अशा पद्धतीचं तुम्हाला मेंटली आणि फायनान्शियली तुम्ही स्थैर्य देताय का याचा ॲश्युरन्स समोरच्या माणसाला द्यावा लागतो. आणि हा शिवाजी महाराजांनी पदोपदी प्रत्येक त्यांच्या हाताखालच्या माणसाला दिलेला आपल्याला दिसतो. ते आपण इतिहासात त्यांच्या डोकावू, त्या घटनात बघू तेव्हा आपल्याला समजेल. इनिशिएटिव्ह, पुढाकार आणि प्रेरणा. कामामध्ये पुढाकार घ्यावा लागतो. शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये बघताना येईल की अनेक लढाईमध्ये शिवाजी महाराज स्वतः पुढे होते. तुम्ही इतर राजे बघितले तर राजे आपल्या दरबारात बसतात आणि आपल्या हाताखालच्या लोकांना कामाला लावतात. नाही, अनेक युद्ध शिवाजी महाराजांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन, पुढाकार घेऊन, नेतृत्व करून जिंकलेली आहे.
शाहिस्तेखानाची जी मोठी लढाई झाली, म्हणजे छुपा तो हल्लाच होता, तो आज आपल्या ह्याचा विषय नाही आहे, पण जाता जाता सांगतो की शिवाजी महाराज स्वतः त्या हल्ल्यामध्ये शाहिस्तेखानावरती जो लाल महाराज झाला पुण्यामध्ये, तिथे ते शिवाजी महाराज स्वतः होते. असे अनेक उदाहरण आहेत. आणि चौथं म्हणजे स्पिरिट, जोश, सहकार्याची भावना. तुमच्या सगळ्या लोकांच्या मध्ये एक सहकार्याची भावना लागते, परस्पर संबंध लागतात, इंटिग्रिटी लागते, मागासचा जो विषय, आणि त्यातनं हे काम निर्माण होतं. आणि जेव्हा आपण अफजल खानाचा वध या गोष्टीकडे जाऊ, तिथे तुम्हाला पदोपदी दिसेल की यांच्यामध्ये कशा पद्धतीनं कामाची, सहकार्याची भावना होती. ही 14 प्रिन्सिपल्स आहेत, मी तुम्हाला आता सांगितले. या 14 प्रिन्सिपल्समधनं मॅनेजमेंट डेव्हलप होत असतं. आणि मॅनेजमेंट डेव्हलप करत असताना तुम्ही जी माणसं निवडता, माणसांचं मॅनेजमेंट करता, त्याला पर्सनल मॅनेजमेंट म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये जी 4 फंक्शन्स आहेत, ती 4 फंक्शन्स अशी आहेत की तुम्हाला योग्य पद्धतीची माणसं मिळवणं आणि योग्य ठिकाणी त्यांची नेमणूक करणं. प्रोक्युरमेंट ज्याला म्हटलं. तुम्हाला अकाउंट्स उत्तम बीकॉम झालेला मुद्दा तुम्ही अकाउंट्समध्येच लावा, त्याला तुम्ही कुकिंग करताना ह्याच्यात ठेवणार नाही. तुम्ही हॉटेलमध्ये असेल तर तुम्ही कुकिंगमध्ये टाकणार नाही त्याला. तर प्रोक्युरमेंट आणि त्यांचे नेमणूक. दुसरं ट्रेनिंग, त्यांना प्रशिक्षण द्यायला लागतं. तिसरी गोष्ट असते त्यांना योग्य मोबदला. मगाशी जे प्रिन्सिपल होतं ते इथे येतं. चौथं आहे इंटिग्रेशन, कामाप्रती निष्ठा टिकवून ठेवण्यासाठी प्रेरित करणे. काम करत असताना आपल्या हाताखालच्या माणसांना बऱ्याचदा असं होतं की बाहेरनं चांगल्या संधी मिळतात आणि मग तुमच्यापेक्षा जास्त पगार कोण देतोय, कोण लालच दाखवतोय, कोण लाच दाखवतोय, आणि मग तुमची माणसं त्याला बळी पडता कामा नयेत. ह्याच्यासाठी त्यांना प्रेरित करणं, त्यांची निष्ठा टिकवून ठेवण्यासाठी त्यांना प्रेरित करणं. आणि शिवाजी महाराजांच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला अफजल खानामध्ये हे तुम्हाला दिसून येईल, ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन परत एकदा. आणि मेंटेनन्स, तुमच्या माणसांच्या आरोग्याची काळजी सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि शिवाजी महाराजांच्या ह्याच्यामध्ये तर खूपच बघायला मिळेल, कारण तेव्हाची आत्तासारखी कुठलीही दळणवळणाची साधनं नव्हती, गाड्या मोटरी नव्हत्या. प्रचंड शारीरिक कष्टातनं हे सगळं स्वराज्य उभं राहिलेलं आहे. आणि हे स्वराज्य उभं राहत असताना ज्या माणसं जी वापरलेली होती, जी त्याच्यात योग्य पद्धतीनं काम करणार होती, त्यांच्या आरोग्याविषयक शिवाजी महाराजांनी खूप काळजी घेतलेली दिसते. ही 5 फंक्शन्स पर्सनल मॅनेजमेंट म्हटली आहे. इथनं आपण आता याच्या बेसवरती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील घटनांचं आपण अनालिसिस करू. मला असं वाटतं की इथे बोलत असताना कुणाला ज्या वेळेला एखादी शंका आली तर नंतर ती विचारताना एकतर विसरून जायला होतं, त्याचा कॉन्टेक्स्ट लक्षात राहत नाही. त्यामुळे इथं केवळ भाषण द्यायला आलेलं नाही, तुमच्याकडनं पण काही शिकून घ्यायला आलोय. जर कोणाला काही शंका असेल तर बिनधास्त मला थांबवून वाटत तुम्ही हात वर करून कोणी मला व्याख्यान थांबवलं आणि तुमचा प्रश्न विचारला तरी मला ते आवडेल, चालेल नव्हे, आवडेल. तर आपण शिवाजी महाराजांच्या कडे आपण जाऊया. सगळ्यांनाच माहिती आहे शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 झालेला आहे. त्यांचा मृत्यू 1680 मध्ये झालेला आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचा कार्यकाल जर आपण बघितला तो केवळ 50 वर्षाचा आहे. 50 वर्षाच्या आपल्या आजच्या माणसाला जमीन घेऊन साधं घर सुद्धा बांधता येत नाही 50 वर्षाच्या टेन्युअरमध्ये. आणि इथे शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलेलं होतं. 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680 शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तिथे शिवाई नावाचं मंदिर होतं, त्या मंदिरात जिजाबाईंनी नवस केलेला होता आणि त्या शिवाई देवीच्या नवसाला पावलेला हा शिवाजी. जिजाबाईंचे जे वडील व भाऊ होते ते दौलताबादला लढाईत मारले गेलेले होते. तेव्हाचं असं होतं की आपल्या महाराष्ट्रातले अनेक मराठी सरदार, मोठमोठे सरदार हे तेव्हाच्या नगर निजामशहाकडे, आदिलशहाकडं, काही जण औरंगजेबाकडे होते. आदिलशहा विजापूरचा राजा होता, निजामशहा होते, गोलकोंड्याचे एक सरदार होते, तिथेही काही जण माणसं होती, पण तिथे जास्त आपले सरदार गेले नाहीत. पण आपले बरेच सरदार इथं होते. आणि शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांनी दोन्ही ठिकाणी काम केलेलं होतं. काही काळ ते निजामशाहीत पण काम केलं, काही ते काळ आदिलशाहीत पण काम करत होते. काही काळापुरता त्यांनी औरंगजेबाशी
म्हणजे दिल्लीच्या मोगलांशी संपर्क साधून तिथं काम करण्याचा प्रयत्न केला होता. जसं आपण कंपनी बदलतो तशा ह्या थोडक्यात शहाजी राजांनी कंपन्या बदललेल्या होत्या. या दरम्यान शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेला 1630 ह्याच्यापूर्वी 1627 ते 28 मध्ये दोन महत्त्वाच्या 2-3 घटना घडलेल्या होत्या ज्याचे राजकीय परिणाम झालेले होते. त्यातलं एक म्हणजे निजामशाहचा सूत्रधार होता, निजामशाही चालवणारा त्याचा वजीर जो होता अंबर मलिक, तो विजापूरचा इब्राहिम आदिलशाह हा राजा आणि सम्राट जहांगीर दिल्लीचा हे एका पाठोपाठ एक ह्या 1626 आणि 27 आणि 28 या कालखंडात मृत्युमुखी पडलेले आहेत. एकाच वेळेला 3 वेगळ्या राजे हे मृत्युमुखी पडल्यानं पुढच्या त्या राज्याच्या नेमणुकीसाठी त्याचं राज्य चालवण्यासाठी पुढे काय असे ठेवायचे प्रश्न होते. आणि या दरम्यान शिवाजी महाराजांचा 1630 मध्ये जन्म झाला. शिवाजी महाराज पुण्यात होते हे सगळं तुम्हाला माहिती आहे. शिवाजी महाराजांच्या वडिलांना शहाजी राजांना इकडची पुण्याची आणि सुपा वगैरे इकडची परगणे ज्यातली ज्याला जमीनदारी मिळालेली होती, देशमुख मिळालेली, असं आपल्या सगळ्यांना माहिती. हे जे मी तुम्हाला लोकेशन्स दाखवले हे महत्त्वाचे लोकेशन्स का काढली त्याला डिटेलिंग नीट करता येत नाही, पण तुम्हाला लक्षात यावं की ज्या गडांच्या भोवती हे राजकारण शिवाजी महाराजांचं घडलेलं आहे त्यातले हे महत्त्वाचे किल्ले. ही टेरिटरी तुम्हाला इथे हे राजगड वर दिसतोय, त्याच्या जरा खाली राजगडच्या प्रतापगड आहे. प्रतापगड हा महाबळेश्वर जवळ येतो. प्रतापगडच्या पश्चिमेकडे रायगड येतो आणि पन्हाळा जो कोल्हापूर जवळ आहे तो प्रतापगडच्या अजून खाली येतो. या प्रतापगडच्या उजव्या साईडला पुरंदर नावाचा एक किल्ला आहे, टुवर्ड्स द ईस्टर्न साइड ऑफ प्रतापगड. हा पुरंदर महत्त्वाचा किल्ला ठरतो कारण या पुरंदरवरती संभाजी राजांचा जन्म झालेला आहे म्हणून तो एक महत्त्वाचा आहे. आणि स्वराज्यावरती जे पहिलं संकट आलं त्या संकटाच्या वेळेला या पुरंदर किल्ल्यानं महाराजांना मदत केलेली होती. तर पुरंदरवरती पहिली लढाई झालेली आहे आणि पहिली लढाई जेव्हा शिवाजी महाराजांनी केली तेव्हा त्यांचं वय केवळ 18 ते 19 वर्षाचं होतं. त्यांच्या पूर्वजन्मातल्या खूप घडामोडींवरती मी जात नाही, त्या तुम्हाला माहिती आहे. वडीला गेले, शंकरावरती रक्ताचा अभिषेक केला, स्वराज्याची शपथ घेतली, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. सुरुवातीचे काही 3-4 किल्ले घेतल्यानंतर ती आदिलशहाला जेव्हा गोष्ट कळली तेव्हा आदिलशहाला गोष्ट कळल्यानंतर म्हणजे तिथे बडी बेगम म्हणून होती, त्यांनी मगाशी ज्याचा उल्लेख केला इब्राहिम आदिलशाह हा मृत्युमुखी पडल्यानंतर त्या गादीवरती छोट्या बालकाला राजा म्हणून ठेवलं होतं आणि ती बडी बेगम तिथला कारभार करायची. तिला जेव्हा कळलं तेव्हा तिनं सगळ्यात प्रथम शिवाजी महाराजांवरती स्वारी करायला पाठवलं आणि तो होता फत्ते खान. त्याच वेळेला शिवाजी राजांचे वडील शहाजी राजे हे आदिलशाही दरबारातच काम करत होते. त्यांच्याकडे कर्नाटकमधल्या मोहिमा काही दिलेल्या होत्या. कर्नाटकातल्या मोहिमा करत असताना बेंगळूर शहर सुद्धा तिथे शहाजी राजांकडे होतं आणि शहाजी राजांचा दबदबा आदिलशहाच्या दरबारामध्ये मोठा होता. प्रामाणिकपणे काम करणारा हा एक सरदार होता आणि त्यामुळं त्याच आदिलशहामधल्या काही लोकांना शहाजी राजांना मिळालेलं जे वर्चस्व होतं ते मान्य नव्हतं. त्यातलाच एक सरदार होता जो शहाजी राजांचा मत्सर करत होता, त्यांना पाण्यात बघत होता. त्याचं नाव होतं अफजल खान. कारण अफजल खान पण अतिशय बुद्धिमान, अत्यंत पराक्रमी आणि धोरणी होता. बऱ्याच जणांना तुम्हाला माहिती आहे की अफजल खानाची मोठी शक्ती काय होती, पण बऱ्याच जणांना हे माहीत नाहीये की शिवाजी महाराजांवरती हल्ला करण्यापूर्वी, आपल्याकडे येण्यापूर्वी अफजल खानानं औरंगजेबाला विजापूर जवळ एका लढाईत कैद केलेलं होतं. औरंगजेबाला कैद केलेलं होतं. जेव्हा शहाजहान तिकडे दिल्लीत राजा होता तेव्हा दक्षिणेमध्ये त्यांनी औरंगजेबाला पाठवलेलं होतं आणि ते गेलेले असताना त्याला पकडून झाल्यानंतर औरंगजेबाने एक माइंड गेम खेळला. तिथे मोहम्मद खान नावाचा एक दुसरा सरदार होता जो वयस्कर होता.
त्यांनी मोहम्मद खानला सांगितलं की जर मला इथं काही झालं तर सगळ्या सैन्यानिशी दिल्लीतनं शहाजहान इथे येईल आणि तुमची आदिलशाही बेचिराग करून टाकेल. आणि हे जर नको व्हावं असेल पुढचं होणारा क्रायसिस तर तू मला आत्ता सोड. आणि त्यांनी मग पुराणातल्या काही गोष्टी सांगितल्या, धर्माच्या काही गोष्टी समोर सांगून त्याला इमोशनल ब्लॅकमेल केलं. आणि त्या म्हातारा मोहम्मद खान हा त्याला बळी पडला आणि अफजल खानानं पकडलेला औरंगजेब हा मोहम्मद खानाने सोडला. हे जेव्हा अफजल खानाला कळलं तेव्हा अफजल खान प्रचंड संतापला. तो विजापूरच्या दरबारात आला. त्यानं जे कान भरायचे होते ते बडी बेगम सरदारचे त्या बाईचे भरले आणि तो मोहम्मद खान दरबारात आल्याबरोबर दरबारात त्यांनी विजापूरमध्ये मोहम्मद खानाला मारून टाकलं, कारण औरंगजेबाला याने सोडलं म्हणून. तो फितूर झाला, स्वराज्याच्या विरोधात काम केलं म्हणून अफजल खानानं त्या मोहम्मद खान जुन्या सरदाराला, मोठ्या सरदाराला मारलं. इतका तो क्रूर होता. त्याच्या क्रूरतेच्या गोष्टी मी नंतर परत जेव्हा अफजल खानाची स्वारी होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेनच. पण हे करत असताना आपण पुन्हा पहिल्या ठिकाणी येऊ की फतेह खानाची स्वारी जी स्वराज्यावरती पहिल्यांदा आली होती. कारण शिवाजी महाराजांनी ह्या राजगड जो आहे, राजगड ही शिवाजी महाराजांची पहिली राजधानी होती आणि दुसरी राजधानी रायगड आहे. या राजगडच्या बाजूलाच अगदी जवळ समोरून दिसतो, अगदी समोरच्या डोंगरावरती तिथे तोरणा किल्ला आहे. ते पहिलं तोरण बांधलं तुम्हाला सगळ्यांना माहिती, जो पहिला किल्ला घेतला. तर तोरणा, कोंढाणा, नंतर हा राजगड, हे शिवाजी महाराजांनी गड किल्ले तयार करायला सुरुवात केल्यानंतर फतेह खानाला आदिलशहाने पाठवलं आणि फतेह खान फौज घेऊन महाराजांवरती चाल करून आला. शिवाजी महाराज केवळ 18-19 वर्षाचे, फार मोठं सैन्य नाही. फतेह खान मोठं सैन्य घेऊन आलेला होता. अशा वेळेला फतेह खानाबरोबर ओपन वॉर करणं, समोरच्या प्लेन मैदानात जाऊन लढाई करणं हे शक्य नव्हतं. आर्य चाणक्यांनी त्याच्या राजनीतीमध्ये 3 प्रकारची युद्ध सांगितलेली आहेत. त्यातलं एक आहे प्रकाश युद्ध, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ओपन वॉर म्हणतो. दुसरं आहे कूटयुद्ध, ज्याला कन्सिल्ड वॉर म्हणतो, जे छुप्या पद्धतीनं केलं जातं, ज्याला गनिमी कावा म्हटलं जातं. हे शिवाजी महाराजांनी अवलंबलेलं होतं. आणि तिसरं आहे तुष्णी युद्ध, म्हणजे सायलेंट वॉर. कुणाला काही न करताना अत्यंत गुप्त पद्धतीनं युद्ध करणं, जे सायलेंट वॉर तुम्हाला अनेक वर्ष आपल्याकडे काश्मीरमध्ये बघायला मिळतंय, की आपल्याकडे अत्यंत छुप्या पद्धतीनं सीमा पार करून काश्मीरमधनं ट्रेन अतिरेकी येतात आणि आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीनं अतिरेकी कारवाया करतात. ते सायलेंट वॉर असतं. ते आपल्याला ओपनली कळत नाही. गनिमी व कावा कुठेतरी समोरच्या समोर ऐत्या वेळेला माणसं येऊन युद्ध होतं तरी गनिमी काव्यात, पण सायलेंट वॉर हे फार छुप्या पद्धतीनं केलं जातं. त्याला युद्धाशिवाय इतर जे राज्य चालवण्यासाठी अनेक ॲस्पेक्ट्स असतात, अनेक पदं असतात, त्याच्यावरती तो हल्ला असतो. मग एखाद्या वेळेस तुमची अन्नधान्य पुरवण असतं, ती रसद तोडणं, तुमच्या देशात येणारी नदी जी असते त्याला पाणी असतं ते पाणी तोडणं आणि मग जनतेचे हाल करणं, अशा पद्धतीनं जे वॉर असतं त्याला सायलेंट वॉर म्हणतात. ते आजही चालू असतं, ते तुम्हाला आजही बातम्यातनं ऐकायला मिळतं. तर अशा पद्धतीनं युद्ध करणं शक्य नव्हतं. त्यामुळे शिवाजी महाराजांना कन्सिल्ड वॉर, कूटयुद्ध, त्या गनिमी काव्यालाच त्याला लढा द्यायचा होता. शिवाजी महाराजांकडं ह्या प्रतापगडच्या पुढे असलेला पुरंदर आहे, तिकडनं विजापूरमधनं फतेह खान येत होता. तेव्हा हा पुरंदर हा एकमेव किल्ला त्यांच्या जवळचा होता. तेव्हा राजगड शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता. अशा वेळेला आता युद्ध कसं करायचं, पण पुरंदरचा जर वापर करायचा तर पुरंदरचा वापर करणं शिवाजी महाराजांना शक्य नव्हतं, कारण पुरंदर हा आदिलशहाच्या ताब्यात होता आणि पुरंदरवरती महाजी निळखंडराव सरनाईक नावाचे किल्लेदार होते. महाजी निळखंडराव सरनाईक हे किल्लेदार, हे आदिलशहाचे किल्लेदार होते. पण आदिलशहाच्या दरबारी शिवाजी महाराज तिथे चाकरीला असल्यानं अनेक सरदारांची आणि अनेक किल्लेदारांची शिवाजी राजांची ओळख शहाजी राजांची असल्यानं शिवाजी महाराजांचा पण परिचय होता. हे महाजी निळखंडराव सरनाईक हे शहाजी राजांचे चांगले मित्र होते.
असं असताना अत्यंत छुप्या पद्धतीनं शिवाजी महाराज पुरंदरमध्ये गेले. त्यांनी महाजी निळकंठराव सरनाईकांना अत्यंत गोड बोलून स्वराज्यासाठी तुमची मदत पाहिजे अशी याचना केली आणि खूप गोड पद्धतीनं तो किल्ला आपल्या ताब्यात घेतला. महाजी निळकंठराव सरनाईकांना ते आपल्या स्वराज्याच्या बाजूनं वळवण्यात शिवाजी महाराज वयाच्या 18व्या-19व्या वर्षी यशस्वी झालेले आहेत. त्या पुरंदरच्या पूर्वेला म्हणजे सासवड वगैरे एरिया आहे, तिथे बेलदरे नावाचं गाव आहे. त्या बेलदरे गावी ही छावणी पडलेली होती. आणि मग शिवाजी महाराजांकडे किती मंडळी होती? 1000-1200 एवढं सैनिक होतं. फतेखान मात्र हजारो सैनिक घेऊन आलेला होता. मग ती छावणी टाकल्यानंतर फतेखाननं काय केलं की शिरवळ हे जवळचं गाव आहे, पुरंदरच्या जवळचं, आपण जाताना हायवेवरती शिरवळ गावला, तिथलं जे ठाणं होतं ती आपली माणसं पाठवून फतेखाननं काबीज केलं. आणि सुभान मंगळ नावाचा एक तिथं भुईकोट किल्ला आहे, तो भुईकोट किल्लाही फतेखानानं शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता, तो घेतला. शिवाजी महाराजांनी तिकडे दुर्लक्ष केलं कारण त्यांना पुरंदरवरती आपलं बस्तान बसवायचं होतं. आणि हे झाल्यानंतर अचानकपणे शिवाजी महाराजांनी 8 ऑगस्ट 1648, 8 ऑगस्ट म्हणजे पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाच्या दिवसामध्ये जनरली माणूस लढाईला बाहेर पडताना विचार करतो, पण त्या पावसाच्या दिवसामध्ये समोरच्याला गाफील ठेवून शिवाजी महाराजांनी आपली माणसं पाठवली. त्याच्यामध्ये कोण कोण होतं? गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे, भिकाजी चोर, भैरोजी चोर असे काही त्यांचे निवडक मावळे होते. आणि त्यांचे सगळ्यातले प्रमुख होते, ज्याला नेतृत्व दिलेलं होतं, कावजी मल्हार खासनीस. अशा लोकांना पाठवून त्यांनी ते शिरवळ आणि सुभान मंगळचा किल्ला शिवाजी महाराजांनी घेतला. लढाई झाली, त्यात बाळाजी हैबतराव मारला गेला त्यांचा. आणि ही स्वराज्याची पहिली लढाई शिवाजी महाराज जिंकलेली आहे. तिथे खजिना मिळाला, युद्धसामुग्री मिळाली. आणि 8 ऑगस्ट 1648 शिवाजी महाराजांचं वय केवळ 18 आहे. ही ऐन पावसाची लढाई होती. इथे बाजी जेधे म्हणून होते, त्याला सर्जेराव शिवाजी महाराजांनी किताब दिला. त्याला 2 तुर्की घोडे बक्षीस दिले. मग अशी म्हणतात ना रेम्युनरेशन, मोबदला देणं. समोरच्या माणसाचं काम झालं की त्याला त्वरित त्याला इन्स्पायर्ड करणं, त्याला मोबदला देणं, हे शिवाजी महाराजांनी लगेच केलं. नंतर बघू, पुढच्या वर्षी बघू, समारंभात तुम्हाला करू असं नाही, लगेच तिथल्या तिथे शिवाजी महाराजांनी त्यांना दिलं. त्याच्यातनं आपल्या मावळ्यांच्या मध्ये स्पिरिट निर्माण झालं. आणि जे कोण मरण पावलेले होते त्यांच्या घरच्यांची योग्य काळजी शिवाजी महाराजांनी घेतलेली आहे. आणि कृष्णाजी बाजी पासलकराला सवाई बाजी असा त्यांनी किताब दिला तिथेच. ही लढाई झाल्यानंतर शिवाजी महाराज परत पुरंदरवरती आले. एके दिवशी शिवाजी महाराजांनी अशाच पद्धतीनं अचानकपणे पुरंदरच्या ज्या पूर्वेला बेलसरे गावावरती जो होता तिथे हल्ला केला. आणि तिथे बाजी जेधेनं पराक्रम गाजवला. हा बाजी जेधे म्हणजे कान्होजी जेधे यांचा मुलगा. कान्होजी जेध्यांचा उल्लेख आपण अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेला आपण नक्की करूया. पण कान्होजी जेधे हे शिवाजी महाराजांचे प्रमुख सरदारांपैकी एक होते. त्यांचं मोठेपण काय आहे हे आपल्याला नंतर कळेलच. आणि त्यांनी काय केलं, त्या फौजेवरती अचानक हल्ला केला. फतेखानला कुठेही कल्पना नव्हती की अचानकपणे आपल्यावरती हल्ला होईल. हल्ला करून अर्धवट त्यांना मारून ते झटकन परत आले. हे झाल्यानंतर पाठोपाठ फतेखान चाल करून गेला. फतेखानाला शिरवळची बातमी पोचलेलीच होती की आपण शिरवळ हरलेलो आहे. तिथे मुसेफ खान पण मारला गेलेला होता त्या बेलदऱ्याच्या लढाईत, फतेखानचा एक मोठा सरदार. आणि हे झाल्यानंतर फतेखान जेव्हा शिवाजी महाराजांच्या सैन्याचा पाठलाग करत आला तेव्हा अर्धा पुरंदर गड त्याला चढू दिला शिवाजी महाराजांनी. लगेच अटॅक केला नाही, कारण गड चढताना जेव्हा तुम्ही मध्यावर असता तेव्हा तुम्हाला तिथे लढाई करणं खूप कठीण जातं. आणि अर्धा वर्ण चढून आल्यानंतर, गड चढून आल्यानंतर शिवाजी महाराजांच्या माणसांनी वर्ण हल्ले केले आणि तिथे फतेखान ती लढाई सोडून पळाला. आणि शिवाजी महाराजांनी अशा पद्धतीनं पहिल्यांदी स्वराज्यावर आलेलं संकट पुरंदरच्या साह्यानं जिंकली ती लढाई. आणि हे पहिलं शिवाजी महाराजांचं यश होतं. पण इकडे एक गोष्ट अशी झालेली होती, बंगळूरमध्ये शिवाजी महाराजांचे एक भाऊ होते, त्यांचं नाव संभाजीच.
संभाजीराजांनी आपल्या मुलाचं नाव जे संभाजी ठेवले ते आपल्या भावाच्या आठवणीवरूनच ठेवलेलं होतं. हा संभाजीराजे जे होते, शिवाजीराजांचे मोठे भाऊ, हे आपल्या वडिलांबरोबर शहाजी राजांबरोबर तिकडेच कर्नाटकात होते. हा जो संभाजी होता तो एके ठिकाणी कनकगिरीचं युद्ध होतं. त्या युद्धामध्ये त्याचा सहसरदार होता, त्याचं नाव होतं अफजल खान. आणि अफजल खानानं काय केलं, त्या लढाईमध्ये या संभाजीराजांना पुढं पाठवलं. मी पाठोपाठ येतोय असं सांगितलं आणि ऐत्या वेळेला आपली माणसं स्वतःच्याच आपल्या माणसासाठी मदतीला पाठवली नाही आणि ऐत्या वेळेला माणसं काढून घेतली आणि तिथे संभाजीराजे शत्रूच्या तावडीत सापडले, कारण सपोर्टिव्ह फोर्स नव्हती म्हणून. आणि अशा पद्धतीनं राजकारण करून शहाजी राजांच्या बद्दल असलेला मत्सर जो होता तो मत्सर अशा पद्धतीनं त्या लढाईत पुढे आला आणि संभाजीराजे शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ अफजल खानामुळे मारले गेले. इतका तो क्रूर आणि धोरणी होता अफजल खान. आणि ही फार मोठी सल जिजाबाईंना होती की अफजल खानानं आपल्या मुलाला मारलं. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच अफजल खानानं आदिलशहाच्या दरबारात शिवाजींच्या मुळे कान भरले आणि शिवाजीला शहाजी राजांचा खूप मोठा सपोर्ट आहे असं करून बंदी पण केलेला आहे पुढे. तर हे सगळं राजकारण तिकडे घडत होतं. आणि असं असताना शहाजी राजांना अटक करण्यात आली. आदिलशहाचा सासरा होता मुस्तफा खान, त्यालाही शहाजी राजांचा मत्सर होता आणि या सगळ्या घडामोडीमुळं शहाजी राजांना अटक करण्यात आलेली होती. आणि विजापूरला शहाजी राजांना घेऊन अफजल खान 10 मार्च 1649 साली आले. म्हणजे ही 48ची लढाई झाली आणि लगेचच त्याला अटक करण्यात आली आणि 16 मे 1649ला त्यांची सुटका पण करण्यात आली. पण सुटका करताना शहाजी राजांनी त्यांना सांगितलेलं होतं की कोंढाणा किल्ला, कंदरकीचा किल्ला आणि बंगळूर शहर मी तुम्हाला परत करेन. या बोलीवरती शहाजी राजे सुटले. पण शिवाजी महाराजांना कॉन्फिडन्समध्ये न घेता शहाजी राजांनी परस्पर तह केलं. हे स्वतः शिवाजी महाराजांना पटलं नाही, कारण शिवाजी महाराज वेगळ्या पद्धतीनं राजकारण करत होते. त्यांनी शहाजहानला दिल्लीमध्ये संपर्क साधलेला होता आणि शहाजहानला ताब्यात घेऊन दिल्लीच्या मोगल सत्तेला हाताशी घेऊन आदिलशहावर प्रेशराईज करणं आणि शहाजी राजांना सोडवणं याच्यासाठी राजकारण करत असताना शहाजी राजांनी परस्पर शिवाजी राजांना विश्वासात न घेता तो तह केला. याच्याबद्दल शिवाजी राजांना आपल्या वडिलांबद्दल प्रचंड चीड आलेली होती. मॅनेजमेंट मधली एक सूत्रता ज्याला म्हणतो ती इथे दिसत नाही. सेंट्रलायझेशन ऑफ थिंकिंग आणि ह्या गोष्टी इथे दिसत नाहीत. आणि ज्याला स्कॅलर चेन म्हणतो मॅनेजमेंट टेक्निक मधलं, ती इथे नसल्यानं ते परस्पर केलेलं कार्य आवडलं नाही. आणि मग सोनोपंत डबीरांनी त्यांना शांत केलं शिवाजी महाराजांनी की तुम्ही चिडून जाऊ नका, तुम्ही लहान असल्यानं तुमच्या कॅपॅसिटीचा शहाजी राजांना साहजिक आहे कल्पना आली नसेल. पण शहाजी राजांना तिथे ते जे अपयश म्हटलं तर आलेलं होतं, पण शिवाजी महाराजांनी ते मान्य केलं की शिवाजी महाराजांनी परत आपली सत्ता, आपलं स्वराज्य वाढवायला सुरुवात केली. आता या पुरंदरमध्ये आणखी एक गंमत झाली. हाऊ टू मॅनेज द थिंग्स, हाऊ टू मॅनेज द पर्सनल, याच्यासाठी एक गंमत या पुरंदरवरची झाली. हे महादजी नाईक जे होते ते वारले. ते वारल्यानंतर आता त्या पुरंदरचा किल्लेदार कोण असा प्रश्न निर्माण झाला. आणि त्यांना 4 मुलगे होते. त्यातलं एकाचं नाव होतं निळोपंत, दुसऱ्याचं नाव होतं शंकराजी पंत, तिसरा होता विसाजी पंत आणि चौथा होता त्र्यंबक पंत. ही जी 4 मुलं होती त्या 4 मुलांच्या मध्ये या पुरंदरच्या किल्लेदारीवरनं मारामारी सुरुवात झाली. अंतर्गत कलह सुरू झाले आणि ही गोष्ट शिवाजी महाराजांना कळली की त्यांच्या मुलांच्यात सामंजस्य नाहीये. आणि ही भाऊबंदी सुरू झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी समजून सांगितल्यानंतर सुद्धा ही 4 पोरं ऐकेनात. आणि आपल्याकडे एक म्हण आहे की अभिजात जे मूर्ख असतात तिथं शाणपण टिकत नाही. चाणक्याने म्हणून ठेवलेलं आहे मूर्खस्तु परिहर्तव्या प्रत्यक्ष द्वीपपाद पशु.
म्हणजे मूर्ख माणसाला 2 पायाचा पशु समजून त्याचा त्याग केला पाहिजे. मूर्ख माणसाशी संवाद साधायचा प्रयत्न करू नये, त्याच्याशी काही समजून सांगायला जाऊ नये. आणि हा मूर्खपणा ती पोरं करतायत म्हटल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांना पकडून आणलं. ज्या या 4 मुलांनी पुरंदरच्या लढाईत मदत केलेली होती त्यांना शासन करणं गरज होती, कारण स्वराज्य चालवण्यासाठी डिसिप्लिन एक मॅनेजमेंटचं तत्व होतं, ते महत्वाचं होतं की डिसिप्लिन ते पाळत नव्हते. आणि यातलं जर कोण फितूरून आदिलशाह करत गेले असते त्या 4घांच्यातले, तर हा पुरंदर आपल्या ताब्यातनं जाईल याची भीती शिवाजी महाराजांना होती. आणि म्हणून आपल्याकडे असं म्हटलंय, सर्वाश्च संपदा सर्वोपायन परिग्रहेत. म्हणजे काय? सर्व प्रकारच्या संपत्तीचं सर्व प्रकारच्या उपायांनी रक्षण केले पाहिजे, ज्याला आपण मराठीत लहानपणापासून तो साम दाम दंड आणि भेद ह्याचा तो मूळ श्लोक आहे. तुम्ही कशाही पद्धतीनं तुमच्या संपत्तीचं रक्षण करा. समजून सांगितलं ऐकेना, आणखीन ओरडवून सांगितलं ऐकेना, आता त्यांना दंड केला पाहिजे असं म्हणून शिवाजी महाराजांनी त्या 4ही मुलांना पकडून राजगडावरती आणलं. त्यांना बेड्या घातल्या, पण यांनी आपल्या स्वराज्यासाठी काम केलेलं आहे. मगाशी आणखीन एक महत्वाचं एक टेक्निक होतं पर्सनल मॅनेजमेंट, ट्रेनिंग. तुमच्या माणसांना ट्रेनिंग देणं हे खूप महत्वाचं असतं. ट्रेन माणसं करण्याच्यासाठी तुम्हाला संपत्ती खर्च करावी लागते, तुम्हाला वेळ द्यायला लागतो, आणि ह्याच्यामध्ये खूप काळ जात असल्यानं तुम्हाला ट्रेन माणसं जर मिळत असतील आयती, तर ती खूप महत्वाची असते. आता ही जर 4 त्यांचे मुलगे होते जे शूर होते, पण वेळेपणापायी पुरंदर हातचा घालू नये म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांना जरी कैद केलं असलं तरी कालांतरानं त्यांना सोडलं. शासन केलं पण त्यांना कालांतरानं सोडलं, त्यांना दरबारात आणलं. तुम्ही काय मूर्खपणा करत होता ते त्यांना समजावून सांगितलं आणि दरबारात परत त्यांचा शिवाजी महाराजांनी सत्कार केला, त्यांना पालख्यांचा मान दिला, त्यांची स्वराज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नेमणूक केली, पण त्यांना पुरंदरमध्ये 4घांनाही किल्लेदारी पदाची नेमणूक त्यांनी केली नाही. ट्राय टू अंडरस्टँड हाऊ ही सॉल्व्ड हिज प्रॉब्लेम. त्यांनी माणसं परत स्वराज्यातनं बाहेर पाठवली नाही, त्यांचा सन्मान केला, त्यांना आठवण करून दिली आणि त्यांची नेमणूक वेगळ्या ठिकाणी केली. अशा पद्धतीनं तुमच्या माणसाचं नियोजन तुम्हाला करावं लागतं. एखाद्या माणसाला राग आला म्हणून लगेच काढून टाकलं, त्याला बाजूला केलं, असं करून चालत नाही. पण ह्या माणसांवरतीच तुमची इंटिग्रिटी ऑफ वर्क हे अवलंबून असतं. त्या ठिकाणी नवीन माणूस आणलं त्याला ट्रेन करण्याच्यात वेळ जातो, पण कधी कधी शिवाजी महाराजांनी असंही केलेलं आहे की एका मर्यादेच्या पलीकडे जेव्हा माणूस जातो तेव्हा त्याला शिवाजी महाराजांनी केवळ शासन नाही तर त्यांचे हातपाय तोडून त्यांचा वध सुद्धा केलेला आहे. पण ती शिक्षा तशी करणं गरजेची होती. ते काय होतं ते पण आपण नंतर बघू. तर असं करत असताना शिवाजी महाराजांनी हे जे तत्व अवलंबलेलं आहे इथे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण लहानपणापासून एक दुसरं एक वाक्य ऐकतो जे भगवद्गीतेत. तिथे काय आहे, तिथे एक आपण श्लोक असा ऐकतो की क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृती विभ्रमा, स्मृतिभंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. म्हणजे काय, माणसाला जेव्हा राग येतो तेव्हा तो हिप्नोटाईज स्वतः होऊन जातो, त्याला कळत नाही चांगलं काय वाईट आहे. रागामध्ये माणसाची मती संमोहित होते, त्याची बुद्धी चालेनाशी होते. जेव्हा तुमचं संमोहित होता, तुम्ही हिप्नोटाईज होता, तेव्हा पुढं काय होतं की तुमची मेमरी किंवा तुमची डिसिजन पॉवर तुमची जाते रागामध्ये. एकदा ती डिसिजन पॉवर गेली की तुमच्या बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाला की तुमचे प्राण सुद्धा पणाला लागतात. असं आपल्याला सांगितलंय की राग हा चांगला नाही. पण चाणक्यानं मात्र वेगळं सांगितलेलं आहे. चाणक्य म्हणतो जो राजा आहे त्याला रागावता आलंच पाहिजे. योग्य शासन करायला, समोरच्यावरती कंट्रोल ठेवायला योग्य ठिकाणी राजाला रागावता आलं पाहिजे. ज्याला राग येत नाही तो राजा होऊ शकत नाही. आणि मग शिवाजी महाराजांचा राग तुम्हाला कुठे बघायला मिळतो, समोर साक्षात मृत्यू उभा असताना सुद्धा शिवाजी महाराज रागावलेले आहेत. कधी कधी
तो आपल्या आजच्या व्याख्यानाचा विषय नाहीये, पण ते इन्सिडेंट तुम्हाला सांगून जातो. तो इतिहासातला महत्त्वाचा इन्सिडेंट आहे. जेव्हा शिवाजी महाराज आग्र्याला गेलेले होते, औरंगजेबाच्या दरबारात होते आणि औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराजांनी ज्यांना हरवलं असे सरदार पुढे आणि शिवाजी महाराजांची नेमणूक बसायची व्यवस्था राजे असून सुद्धा पाठीमागं केलेली होती. तो अपमान होता शिवाजी महाराजांचा. आणि शिवाजी महाराजांनी त्या भर दरबारात त्यांच्या लक्षात आलं होतं की आपण इथे सापडलेलो आहोत, आज न उद्या आपण कदाचित मरणारच आहोत. पण त्यांनी संपूर्ण भारतातल्या आलेल्या राजांच्या समोर औरंगजेबासमोर आपला राग व्यक्त केलाय की हा तुम्ही माझा अपमान केलाय. याला म्हणतात सेल्फ कॉन्फिडन्स. यांना म्हणतात राजानं स्वतःचं अस्तित्व दाखवणं. वेळ प्रसंगी तुम्हाला तुमचं अस्तित्व दाखवावं लागतं. आणि शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या दरबारात आपलं अस्तित्व दाखवलेलं होतं. अर्थात ही गोष्ट फार पुढे घडलेली आहे, पण चाणक्य म्हणतो की तुम्हाला रागावता आलं पाहिजे. तर शिवाजी महाराजांनी अशा पद्धतीनं त्यांच्यावरती अनुशासन केलं. पुढची एक गोष्ट घडलेली आहे की जावळी हा जो रायगड आहे हा प्रतापगड आहे आणि आपल्या या खेडपासून जो आपला हायवे आहे, हायवेच्या पलीकडे गेला की तिथे जे जंगल आहे, जे खोरं आहे त्याला जावळीचं खोरं म्हटलं जातं. आपल्याकडचं शिंदी, वळवण ही जी वरची गाव आहेत, आंबवली इथपासून ते वाईच्या इकडपर्यंत महाबळेश्वरचा हा जो सगळा पट्टा आहे, इकडे वासोटा किल्ला, ही सगळी आपल्या जवळची लागूनची जागा आहे. याला जावळीचं खोरं म्हटलं जातं. महाडची टेरिटरी सुद्धा जावळीच्या खोऱ्यातच येते. ह्या जावळीच्या खोऱ्यावरती मोरे नावाचा सरदार होता, तिथला राजा होता. आणि त्या जावळीच्या खोऱ्याच्या चंद्रराव जो मोरे होता, ह्या चंद्रराव मोरे लहान असताना तिथे अफजल खान पुन्हा, कारण अफजल खान वाईचा सुभेदार होता. अफजल खानाला हा सगळा पट्टा नीट माहीत होता आणि या सुभेदाराला चंद्रराव मोरे जो लहान असताना शिवाजी महाराजांनी सपोर्ट करून त्याला त्या गादीवर बसवलेलं होतं. पण कालांतरानं हा चंद्रराव मोरे जसा मोठा होत गेला तसं त्याची उर्मी आणि त्याच्यातली गरमी वाढायला लागली. तो हळूहळू इंटरप्ट करायला लागला. बाजूचे शिवाजी महाराजांच्या अखत्यारीतले जे काही परगणे होते, जे सुभे होते, जे काही प्रदेश होते, त्याच्यावरती तिथल्या पाटीलकीवरती आपला हक्क सांगायला लागला. बिरवाडीला गेला, बिरवाडीच्या पाटलाला त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. आणि हे सगळं जेव्हा वाढायला लागलं तेव्हा शिवाजी महाराजांनी सांगितलं की लक्षात ठेव, आम्ही राजे आहोत, तू शांत बस. तेव्हा शिवाजी महाराजांना त्यांनी सांगितलं, आम्ही राजे, तुम्ही कुठले, तुम्ही तर काल आला, असं चंद्रराव मोऱ्यांनी फार उर्मीतनं शिवाजी महाराजांना प्रत्युत्तर केलं. आणि तुम्ही कुठले राजे असं सांगितल्यानंतर शिवाजी महाराजांनी पत्र सांगून त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तो त्यानं ऐकला नाही. ते ऐकलं नाही म्हटल्यानंतर एकदा शिवाजी महाराज एका रात्री अचानकपणे चंद्रराव मोऱ्यावरती हल्ला करायला जावळीत उतरले आणि शिवाजी महाराजांनी त्याचा पडाव केला. हा जेव्हा पडाव त्याचा केला त्यावेळेला तिथे एक माणूस होता जो चंद्रराव मोऱ्याचा सरदार होता, सैनिक होता. तो शिवाजी महाराजांच्या 10 माणसांना भारी पडत होता. त्याची जी तलवारबाजी होती ती बघितल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पण लक्षात आलं की हा खूप ट्रेंड माणूस आहे. आता एकटा माणूस 10 लोकांशी किती वेळ लढेल? 15 मिनिटं, अर्धा तास, थोड्या वेळ, तासाभरानंतर का होईना तो थकेलच ना. आणि तो थकल्यानंतर शिवाजी महाराजांच्या माणसाने त्याला नक्की मारलं असतं. पण ही सगळी जी चकमक चाललेली होती ती शिवाजी महाराजांनी बघितली आणि शिवाजी महाराजांनी आपल्या माणसाला थांबवलं आणि त्या माणसाला सांगितलं, थांब, तू खूप पराक्रमी आहेस, थोड्या वेळानं माझ्या माणसाने तुला मारलंच असतं पण तुला मारायचं नाहीये. पण तुझ्यासारखा माणूस मला जर मिळाला तर माझ्या स्वराज्याची ताकद वाढेल. तुझ्यासारखा माणूस माझ्याकडे हवा, तुला मी मारणार नाही. त्यांनी अभय दिलं आणि हे स्वराज्य होणं खूप गरजेचं आहे हे शिवाजी महाराजांनी समजून सांगितलं. हे समजून सांगितल्यानंतर ती समज त्याच्या नशिबानं आपण आपल्या नशिबानं त्याच्यापर्यंत पोचली. तो शिवाजी महाराजांकडे आला आणि त्यानं पुढची चाकरी तवा हयात शिवाजी महाराजांकडे केली. इतकंच नव्हे तर ह्याच पुरंदरवरती जो तह झाला, जो आग्र्याचा तह म्हटलं जातं, ह्या पुरंदरवरती औरंगजेबाचा
दिलेर खान नावाचा सरदार आलेला होता चालून. त्याच्याबरोबर जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये पुरंदरच्या हाच माणूस मारला गेला, कारण तेव्हा तो पुरंदरचा किल्लेदार होता. त्याचं नाव होतं मुरारबाजी देशपांडे. मिर्झा राजे जयसिंग जेव्हा शिवाजी महाराजांवरती चालून आले त्यांचा हा एक सरदार होता दिलेर खान. आणि दिलेर खानाच्या लढाईत पुरंदरच्या तह म्हटला जातो. पुरंदरच्या तहात तिथल्या लढाईत शिवाजी महाराज हरले. तिथला जो किल्लेदार होता तो मुरारबाजी देशपांडे. हा मुरारबाजी देशपांडे हा शिवाजी महाराजांना चंद्रराव मोर्याच्या ठिकाणी मिळालेला आहे. आयता मेला माणूस आपल्या कंपनीकडनं आपल्या ह्याच्याकडनं हे कधीही तुमची कंपनी तुमचं आस्थापन तुमची मॅनेजमेंट स्ट्रॉंग करायला मदत करत असतं. अशी अनेक तयार माणसं शिवाजी महाराजांनी आपल्याकडं आणली. थोडं विषयांतर होईल पण आजकालचं गेल्या 25 वर्षाचं जर राजकारण बघितलं तर इतर पक्षामध्ये मोठे झालेले कार्यकर्ते एका बुद्धिमान माणसानं आयते तयार झाले आमदार आपल्या पक्षात आणून आपला पक्ष प्रबळ करून कशी महाराष्ट्राची सत्ता काबीज केली ह्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल गेल्या 25 वर्षाच्या राजकारणामध्ये दुसऱ्या पक्षात तयार झालेले चांगले कार्यकर्ते चांगले आमदार आपल्याकडे आणून पक्ष स्थापन करून स्वराज्य केलेली एक आपल्याकडे अनुभव तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळते. कोण काय ते तुमच्या अभ्यासात तुम्हाला समजलं असेल. आणि मग आपल्या लक्षात येतं की इतिहासातनं आपल्याला कोण किती शिकलंय. तर शिवाजी महाराजांनी अशा पद्धतीनं मुरारबाजी देशपांडे घेतला. ही एक तुम्हाला दुसरी पद्धत सांगितली की दुसऱ्याची माणसं आपल्याकडे शिवाजी महाराजांनी कशी आणली. आता आपण महत्त्वाचा विषय आहे शिवाजी महाराजांवरती आलेलं सगळ्यात मोठं संकट जे पकडलं जातं ते म्हणजे अफजल खान. शिवाजी महाराजांचा प्रदेश वाढत होता. शिवाजी महाराजांनी इतर किल्ले घेतले. व्याप्ती वाढली. स्वराज्य वाढायला लागलं. आणि हे स्वराज्य वाढायला लागल्यानंतर शिवाजी राजांना पकडायला अफजल खान आला. त्यांनी तिथे विडा उचलला आणि अफजल खान आपल्या विजापूरमधनं हजारोंचं सैन्य घेऊन हत्ती, उंट, घोडदळ, पायदळ आणि प्रचंड सामुग्री घेऊन तिथनं बाहेर पडला. त्यावेळेला मगाशीच तुम्हाला सांगितलं की मोहम्मद आदिल शहाचा अनौरस पुत्र होता. त्याला गादीवर बसून बडी बेगम राजकारण करत होती. ही जी होती तिचं नाव होतं ताजुल मुखाद्दिर. ताजुल मुखाद्दिरा ही गोवळकोंड्याच्या सुलतानाची बहीण होती जी आदिलशाहची राणी आपण म्हटलं ज्याला बडी बेगम म्हटलं जायचं. अफजल खानाने तुम्हाला मगाशीच सांगितलं की औरंगजेबाला कसं पकडलेलं होतं. आणि ह्याच फतेह खानाला मगाशी त्याचा उल्लेख केला त्याला विषप्रयोग करून मारलेलं होतं अफजल खानानं. दुसरी एक लढाई अफजल खानाची झालेली होती 1639 मध्ये. ती जी होती ती शिरेपट्टणचा राजा होता कस्तुरी रंग. म्हणजे परत ती साऊथ कर्नाटकातली तिकडची मोहिमेतली जी लढाई आहे. इथे अफजल खानानं ह्या कस्तुरी रंग राजाला छावणीत बोलावून त्याच्याशी गोड बोलून शब्द बोलून त्याचा वध केलेला होता. गाठीभेटीसाठी बोलवलेलं होतं. ही हिस्ट्री अफजल खानाची ही महत्त्वाची आहे ती लक्षात घ्या. इतकंच नव्हे तर या अफजल खानानं तो किती क्रूर होता ते तुम्हाला सांगतो. तो बाहेर पडत असताना त्याच्या जनानखान्यामध्ये ज्या राण्या होत्या त्यांच्याबरोबर एक आठवडाभर तो राहिला. आणि परत आल्यानंतर आपलं जर इथे समजा वाटेत काही बरं वाईट झालं या लढाईत तर ह्या राण्यांचं काय करायचं म्हणून आपल्या राण्यांना त्यांनी मारलेलं होतं. आणि ती विजापूरमध्ये गेले तर आजही तुम्हाला त्यांच्या राण्यांच्या कबरी तुम्हाला बघायला मिळतील. इतका तो क्रूर होता. मार्च 1659 मगाशी म्हटलं ना जर तुम्हाला ड्युरेशन माहिती आहे का कधी शिवाजी महाराजांना पकडायला तिथनं आदिलशाह विजापुरातनं तो बाहेर पडला तर मार्च 1659 मधनं शिवाजी महाराज
बाहेर पडले. बाहेर पडत असताना त्यांचा जो प्रमुख हत्ती होता लष्कराचा, त्याचं नाव फतेह लष्कर असं होतं. आणि तो विजापूरच्या वेशीतनं तो हत्ती बाहेर पडल्याबरोबर काय झालं कळत नाही, पण तो मेला. आणि हा एक अशुभ शकून म्हणतात असा तो होता. आणि अनेकांनी त्याच्यावर म्हटलेलं की नाही, काहीतरी वाईट पुढं घडणार आहे, दिस इज नॉट अ गुड साईन फॉर द बॅटल, असं काही लोकांनी सांगितलं. पण ते त्यांनी डोक्यात घेतलं नाही आणि तो तिथं बाहेर पडला. पण कुठल्याही मोहिमेवरचा प्रमुख हत्ती जेव्हा मरतो तेव्हा ती वाईट गोष्ट असते, अशी ती हिस्ट्री त्यांच्यामध्ये पाळली जायची. आणि हे करत असताना अफजल खानानं काय सांगितलं की मी कोण आहे, तर त्याने एक शिलालेख लिहिलेला होता बाहेर पडताना की मी काफिर व बंडखोरांची कत्तल करणारा आणि मूर्तीचा पाया उखडून न टाकणारा आहे, असा फारसी भाषेत त्याचा तो लेख होता. मी मूर्ती भंजक आहे आणि अशा पद्धतीने जे मूर्तीची पूजा करणार आहेत त्यांचा मी विध्वंस करतो, असं तो मोठे गर्वानं सांगायचं. आणि हे बाहेर पडताना आदिलशहानं पॉवर ऑफ अटर्नी त्याच्या जवळ दिलेली होती, आपले सही शिक्के आणि वरती कोरा कागद, म्हणजे वाटेत प्रवासामध्ये जे काही लागेल ते आदिलशहाच्या नावानं अफजल खान करू शकत होता. याला पॉवर ऑफ अटर्नी दिलेली होती. आणि हे झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी मोर्चा वळवला तो तुळजापूरला. कारण तुळजापूर हे आदिभवानी मातेचं स्थान, शिवाजी महाराजांची ती कुलदैवता, तिथे त्यांनी मोर्चा वळवला. तिथल्या लोकांनी तिथली मूर्तीची मूर्ती लपवून ठेवली, दुसरी मूर्ती आणली आणि तिथल्या त्या मूर्तीचा वध भंग केला आणि तिथलं मंदिर त्यानं उखडून टाकलं. तिथनं तो पंढरपूरलाही त्यानं तशाच पद्धतीनं काम केलं. आणि तिथनं पुढे आल्यानंतर मलवडी गावाचं गाव येतं नावाचं, तिथे बजाजी नाईक निंबाळकर एक निंबाळकर सरदार होते. हे सरदार कोण, तर यांची बजाजी नाईक निंबाळकरांची जी बहीण होती तिचं नाव सईबाई, ही महाराजांची पहिली पत्नी. सईबाई निंबाळकर या महाराजांच्या पत्नी, पहिल्या पत्नी. आणि यांचं हे माहेर निंबाळ. तरी पहिल्यांदा काय केलं, अफजल खानानं या निंबाळकरांना कैद केलं आणि ह्या बाजाजी नाईकचे जो मुलगा होता महाजी नाईक, हा शिवाजी महाराजांच्या जावई, शिवाजी महाराजांची मुलगी त्याला दिलेली होती. अशा पद्धतीनं ह्या नाईक निंबाळकरांना अफजल खानानं कैद केलं आणि शिवाजी महाराजांना आवाहन केलं की तुमच्या सासूरवाडीवरती जिथे तुमची मुलगी दिली आहे तिथे कब्जा केलेला आहे, तुम्ही बाहेर या. पण शिवाजी महाराज राजगडावरती होते आणि अफजल खानाला अपेक्षित होतं की या निमित्तानं शिवाजी महाराज आपले गड किल्ले सोडून बाहेर पडले पाहिजे. आता आपली बायको, तिचं माहेर आणि आपली मुलगी दिलेली आहे, तेच घर जर कैद येत असेल तर शिवाजी महाराज काय करतील. टिपिकल हिंदी पिक्चरचा जो क्लायमॅक्स असतो ना, खलनायक आपल्या त्या हिरोच्या आईला किंवा बायकोला पकडून आणतो, तसंच इथं अफजल खानाने केलेलं आहे. आता अशा ठिकाणी अत्यंत शांतपणे काम करणं गरजेचं होतं. शिवाजी महाराजांचे मगाशीच म्हटलं अनेक असे सरदार होते जे शहाजी राजांचे मित्र होते. इथेच एक नाईकजी राजे पांढरे नावाचे एक सरदार जे अफजल खान बरोबर त्या मोहिमेत होते, यांची आणि शिवाजी महाराजांची चांगले संबंध होते, त्यांची चांगली ओळख होती. शिवाजी महाराजांनी आपली माणसं पाठवली आणि ह्या पांढरे नायकांना त्यांनी फितवलं, गोड बोलून त्यांना सांगितलं की याच्यामध्ये तुमची गरज आहे. आणि त्यांनी अफजल खानाकडे निरोप पाठवला त्याला फितवून, आणि त्यांनी सांगितलं अफजल खानाला या नाईक पांढऱ्यांनी की तुम्ही असं करण्यापेक्षा याच निमित्तानं आपण भरपूर त्यांच्याकडनं खंडणी गोळा करू आणि आपला खजिना वाढवू. त्यांना मारू असं सांगितलं ना. आणि ही गोष्ट अफजल खानानं मान्य केली आणि जवळजवळ 60,000 होनांचं कर्ज ह्या निंबाळकरांनी काढलं आणि ते त्यांनी अफजल खानाला दिलं आणि आपली सुटका करून घेतली. या सगळ्या स्ट्रॅटेजीमध्ये शिवाजी महाराजांनी अशा पद्धतीनं आपल्याच
ओळखीच्या माणसांचा, जसं महाजी नायकांचा पुरंदरसाठी उपयोग करून घेतला, तसं नाईकजी राजे पांढरे यांचा उपयोग त्यांनी आपल्या बजाजी नाईक निंबाळकरांना त्या सुटकेपासून करून घेतला. आणि 60,000 फोन, एक फोन म्हणजे तो सुवर्ण फोन असतात, अशी 60,000 नाणी एक फोन म्हणजे असे 60,000 फोन सुवर्ण फोन हे दिले. आणि त्यातनं बजाजी नाईक निंबाळकर बाहेर पडले. आणि हे झाल्यानंतर तिथनं अफजल खान हा वाईकडे आला आणि वाईला त्याला छावणी टाकली. हा जो राजगड आहे ना, ही जी पहिली राजधानी आहे, हा फार काही दुर्गम नाही आहे, त्याच्यावर चढायला सोपा आहे. तोफा जर लावल्या तर हा गड कोसळू शकतो, तो शत्रूच्या ताब्यात सहज जाऊ शकतो, हे शिवाजी महाराजांना माहीत होतं. आणि म्हणून मग शिवाजी महाराजांनी काय केलं की तो जसजसा जवळ येतो तसा त्याच्यावरती अटॅक न करता ते डिफेन्सिव्ह राहिले. आणि शिवाजी महाराज राजगडवरनं प्रतापगडावर आले, आणखीन इंटिरियरमध्ये आले. आणि प्रतापगड तुम्ही बरेच जण गेलेला असाल, इथनं महाबळेश्वरला जाताना प्रतापगड लागतो, जर कोणी गेला नसेल तर तो बघून या. आजही आपण कारनं जरी महाबळेश्वरला गेलो आणि परत आलो तर आपल्याला गरगरायला होतं, इतका ती वाट सगळी बिकट आहे. तो जर डोंगर बघितला तर खूप निमुळती वाट आहे, एका बाजूला दरी दुसऱ्या बाजूला दरी, अशा पद्धतीची ती भौगोलिक रचना आहे. तिथनं जेव्हा तुम्ही वरती महाबळेश्वरला जाता तेव्हा थोडंसं पठार तुम्हाला बघायला मिळतं. आणि परत जर तुम्हाला पलीकडे उतरायचं असेल तर वाईला जवळजवळ 5-7 मैलाचा परत उतार आहे आणि खूप दुर्गम आहे. आत्ताच जंगल एवढं आहे, त्या काळचं जंगल किती डेन्स असेल, किती घनदाट असेल तुम्ही लक्षात घ्या. आणि शिवाजी महाराज म्हणून राजगडावरनं प्रतापगडला आले. आणि प्रतापगडला येत असताना शिवाजी महाराजांनी एक स्ट्रॅटेजी केली की आपल्या हेरांमार्फत असा मेसेज पाठवला, जनतेमध्ये एक मेसेज पाठवला की जो मेसेज सगळीकडनं फिरून फिरून अफजल खानापर्यंत पोहोचेल की आदिलशहाच्या या सगळ्या मोहिमेत अफजल खानाचं एवढं सैन्य बघून मी घाबरलेलो आहे. आणि हे करत असताना शिवाजी महाराजांनी गोपीनाथ पंत गोखील हे त्यांचे जे वकील होते, या वकिलांच्या मार्फत वाईला खानाला भेटायला त्यांनी आपला माणूस हे गोपीनाथ पंत गोखीलांना पाठवला. ही जी स्ट्रॅटेजी होती त्याला माइंड गेम म्हणतात. तुम्हाला लढाईमध्ये एकमेकाला जोखावं लागतं, प्रत्येकाची मूल्य काय आहे, त्याचे प्लस पॉईंट्स काय आहेत, त्याचे निगेटिव्ह पॉईंट्स काय, ते समजून घेण्यासाठी त्याला पेशन्स लागतात. आणि शिवाजी महाराजांच्या संपूर्ण चरित्राचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की प्रचंड पेशन्स ही शिवाजी महाराजांची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ होती. आपल्याकडे कुठल्याही साई मंदिरात गेल्यानंतर श्रद्धा आणि सबुरी असे 2 शब्द तुम्हाला बघायला मिळतात. आणि ही सबुरी खूप महत्त्वाची आहे, कारण आपण अशा वेळेला खूप एन्झायटीमध्ये जातो. एकदा एन्झायटीमध्ये गेलात की तुम्हाला डिसिजन घेता येत नाही. क्रोधात भोवती समूह असं जसं मगाशी म्हटलं तशा पद्धतीनं आपण होतो, कारण आपल्याला स्वतःला खूप शांत ठेवायला लागतं. आणि शिवाजी महाराजांनी त्या पद्धतीनं काही केलं तरी आपण अफजल खानाला ओपन वॉरमध्ये जायचं नाही. म्हणून भले त्यांनी तुळजापूरचं मंदिर फोडलं तरी ते शांत बसले. खरं ते डोक्यानं शांत झालेले नव्हते. पंढरपूरला आले, पंढरपूरला त्यांनी तेच केलं. वाटेली अनेक मंदिर उद्ध्वस्त केली तरीही शिवाजी महाराज खूपच शांत बसले. आणि हे होत असताना आदिलशहाची जी फरमानं होती ती सगळ्या शिवाजी महाराजांचे जे सरदार होते त्या सरदारांना गेली. त्यातलं एक जे सरदार होते कान्होजी जेधे, त्यांच्याकडे ते फरमान आलं आणि त्या फरमानामध्ये असं म्हटलेलं होतं की तुम्ही सगळ्यांनी शिवाजी महाराजांची जी साथ आहे ती सोडा आणि अफजल खानाला जाऊन मिळा. आणि हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला भरपूर चांगली संपत्ती मिळेल, जहागिरी मिळेल, तुमचा सन्मान केला जाईल. पण जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला नेस्तनाबूत करण्यात येईल. तुम्हाला मरण पत्करण्याशिवाय काही तुमच्या हातात मिळणार नाही. काही करून शिवाजीला पकडू किंवा मारू अशा पद्धतीनं आम्ही आदेश अफजल खानाला दिलेले आहेत असं फरमान जे होतं हे फरमान सगळ्या सरदारांपर्यंत पोहोचलं. हे जेव्हा कान्होजी जेधांना मिळालं त्या कान्होजी जेधांनी ते फरमान घेतलं आणि ते शिवाजी महाराजांना भेटायला आले.
शिवाजी महाराजांनी ते फरमान बघितल्यानंतर शिवाजी महाराजांनी कान्होजी यांची परीक्षा घेतली आणि त्यांनी सांगितलं, ठीक आहे, मग फरमान आलंय ना, तुमचा जीव कशाला तुम्ही धोक्यात घालताय, तुम्ही अफजल खानाकडे जा. असं म्हटल्यानंतर कान्होजी देव म्हटले, महाराज तुम्ही हे काय बोलताय. त्यांनी बाजूचं पाणी घेतलं, ते पाणी आपल्या हातात ठेवलं आणि आपलं पाणी हातात ठेवून शिवाजी महाराजांच्या चरणावरती अर्पित केलं आणि ते म्हटले की माझी सगळी जहागीरदारी, माझा प्राण आणि माझेच काय, माझी सगळी मुलं मी तुमच्या चरणी अर्पित करतोय. आम्हाला मृत्यू आला तरी चालेल, आमचा सर्वनाश झाला तरी चालेल, पण या क्षणामध्ये मी तुम्हाला सोडून जाणार नाही. आणि शिवाजी महाराजांच्या पाठीमागे ठामपणे कान्होजी जेथे उभे राहिल्यानंतर तळ्यात मळ्यात असलेले काही जे होते ते शिवाजी महाराजांना जाऊन मिळाले आणि त्याच्यातनं एक जण निघून गेला. त्याचं नाव तुम्हाला सगळ्यांना टीव्हीवरती बऱ्याच जणांना ऐकायला मिळालं असेल. त्याचं नाव होतं खंडोजी खोपडे. टीव्हीवरती गद्दार हा शब्द ऐकला की त्याच्याबद्दल गद्दाराबरोबर खंडोजी खोपडे हे नाव तुम्हाला ऐकायला मिळतं. आजकाल हा खंडोजी खोपडे गेल्या 5-25 वर्षात खूप फेमस झाला आपल्या राजकीय लोकांच्या तोंडातनं. कारण हा गद्दार निघाला, कारण तो घाबरून शिवाजी महाराजांना सोडून अफजल खानाला जाऊन मिळालेला होता. तर हे करत असताना शिवाजी महाराजांनी या वकिलांना जेव्हा जेव्हा 2-3दा अफजल खानाकडे पाठवलं तेव्हा त्यांनी तिथे अफजल खानाच्या छावणीमध्ये काय चाललंय याच्या बातम्या काढून आणून नक्की अफजल खानाच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. अर्थात ही फरमानं पोचलेलीच होती शिवाजी महाराजांकडे, तो प्रश्नच नव्हता. पण ही फरमानं पोचल्यानं अफजल खानाला नक्की काय करायचं हे माहीत होतं. आणि दरवेळेला शिवाजी महाराज मी घाबरलोय, मला शक्य नाही, तुम्ही माझ्या वडिलांबरोबर काम केलेले आहात, तुम्ही मला काकांसारखे आहात असं वारंवार सांगून शिवाजी राजांनी एक असा मेसेज पोचवलेला होता, जनतेच्या मार्फतही पोचवलेला होता, आजूबाजूच्या प्रजेकडनंही वाईतल्या खानापर्यंत बातमी पोचलेली होती की आता शिवाजी महाराज लढाईला तयार नाहीत आणि ते घाबरलेले आहेत. याच्यावर विश्वास बसला. पण हे करत असताना 2 घटना खूप महत्वाच्या होत्या. शिवाजी महाराजांना काही करून अफजल खानाला प्रतापगडच्या पायथ्याशी आणायचं होतं. पण ते जर शक्य झालं नसतं तर दुसरा बी प्लॅन काय तयार होता. त्यावेळेला आणखी एक महत्वाची घटना घडलेली आहे की तिकडे दिल्लीला शहाजहान गेल्यानंतर औरंगजेबानं आपलं तख्त ताब्यात घेतलं. त्याचा राज्याभिषेक सोहळा दिल्लीला झालेला होता, आग्र्यात. आणि त्या राज्याभिषेक सोहळ्याला शिवाजी महाराजांनी आपले प्रतिनिधी पाठवलेले होते, त्याला नजराणा पाठवलेला होता, त्याला मानाचं एक पत्र पाठवलेलं होतं, औरंगजेबाचं कौतुक करणारं पत्र पाठवलेलं होतं, शाही खजाना पाठवलेला होता त्याच्यासाठी भेट म्हणून. उद्या जर गरज पडली तर याच औरंगजेबाला घेऊन आपण अफजल खानाच्या विरोधात लढायला उभं राहायचा हा बी प्लॅन शिवाजी महाराजांचा तयार होता. आणि 5 जून 1659 या दिवशी औरंगजेबानं तिथे सिंहासन केलं. योगायोगानं 5 जून ही तारीख शिवाजी महाराजांची पण आहे राज्याभिषेकाच्या कालखंडात. हा कॉमन फॅक्टर. आणि तिथे शिवाजी महाराजांनी अशा पद्धतीनं बी प्लॅन तयार केलं होतं. आणि 14 जुलैला त्यांचे जे गेलेले सरदार होते ते परत आले आणि शिवाजी महाराजांना सुद्धा औरंगजेबानं मानाची वस्त्र पाठवली भेट म्हणून, रिटर्न गिफ्ट म्हणून. आणि दुसरी एक घटना घडलेली होती की 5 सप्टेंबर 1659 सप्टेंबर महिन्यामध्ये शिवाजी राजांची पहिली पत्नी सईबाई यांचा मृत्यू झालेला आहे. आपल्या स्वराज्याच्या राणीसाहेबा, पहिल्या पत्नी याच वेळेला आजारी पडलेल्या होत्या आणि त्या गेल्या. एक मोठं दुसरं संकट शिवाजी महाराजांवरती आलेलं होतं, हे आपल्याला माहीत नाही. अशा वेळेला आपल्या पत्नी वियोगामध्ये खचून न जाता शिवाजी महाराज पुन्हा स्वराज्याच्या निर्मितीसाठी त्याच्या प्रेरणेनं पुन्हा कामाला लागले. आपल्या पत्नी वियोगाचं दुःख त्यांनी बाजूला ठेवलं
आणि शिवाजी महाराजांनी कामाला सुरुवात केली. वाईजवळ तिथे आल्यानंतर सुद्धा जवळजवळ 3000 सैनिकांना अफजल खानानं आपल्या सैन्यात सामील करून घेतलं. आणि प्रतापराव मोरे, हा चंद्रराव मोरेचा जावळीचा जो माणूस होता, प्रतापराव मोरे पुढचा, हा प्रतापराव मोरे सुद्धा जाऊन अफजल खानाला जाऊन मिळाला. जावळी सगळी या प्रतापराव मोरेला बारीक आणि सारीक गोष्टी त्याला माहीत होत्या. तो जावळीतलाच होता, त्याला सगळे रस्ते माहीत होत्या, आडवाटा माहीत होत्या, चोरवाटा माहीत होत्या. तो जाऊन मिळाला. दुसरा विठोजी हैबतराव शिळमकर, शिवाजी महाराजांचे दुसरे मोठे सरदार, ते जाऊन मिळाले. पण हे करत असताना महाराजांचे हेर होते, त्यांचं नाव विश्वासराव नानाजी प्रभू मोसेगावकर यांनी फकीराचा वेश घेऊन संपूर्ण खानाच्या ह्याच्यामध्ये जाऊन खानानं काय तयारी केली ह्या सगळ्या गोष्टी त्या महाराजांना येऊन सांगितलेल्या होत्या. आणि दसरा संपल्यानंतर जरा पाऊस कमी झाल्यानंतर सगळे सरदार महाराजांना येऊन भेटले. आणि हे करत असताना मग पुढची स्ट्रॅटेजी ठरली की काही करून महाराजांनी अफजल खानाला प्रतापगडच्या पायथ्याशी आणायचं. त्याच्यासाठी बऱ्याचदा पंत वकिलांना तिथे जावं लागलं. पंत वकिलांनी सांगितलं की काही करून आपण तिथे जाऊ, तुम्ही आमच्याकडे या. आणि पंत वकील म्हणजे हे ब्राह्मण होते. खानानी पंत वकिलांना सांगितलं तुम्ही शब्द देताय ना, तुम्ही एक ब्राह्मण आहात, लक्षात घ्या. अफजल खान म्हणतोय तुमच्या शब्दावरती मी विश्वास ठेवतो. तेव्हाची नीतिमत्ता किती स्ट्रॉंग होती बघा, एकमेकांच्या व्यक्तिमत्वांचा किती आदर केला जायचा आणि समाजात व्यवहारात ह्या गोष्टी किती होत्या. तुम्ही ब्राह्मण आहात म्हणून मी तुमच्यावरती शब्दांवरती विश्वास ठेवतो असं खानानं सांगितलं आणि शिवाजी महाराजांकडे येण्याचं कबूल केलं. आता दोन नेत्यांमधला फरक काय असतो, दोन राजांमधल्या विचारसरणीतला फरक काय असतो हे तुम्हाला मी आता पुढच्या एका घटनेतून सांगतो. अफजल खानाने तिथे जाऊ नये असं काही म्हणणारी मंडळी अफजल खानाच्या छावणीत होती. पण महाराजांनी असा एक निरोप दिला की तुम्ही माझ्याकडे या, तुम्ही येताना तुमचा खजिना घेऊन या, तुमची माणसं घेऊन या, तुमचं सगळं सैन्य घेऊन आलात तरी माझं काही म्हणणं नाही. तुमचं सैन्य घेऊन आलात तरी माझं काही म्हणणं नाही. यू आर मोस्ट वेलकम बिकॉज यू आर माय अंकल. आणि सैन्य घेऊन शिवाजी महाराज बोलवत आहेत हे म्हटल्यानंतर आणि तुम्ही किती मोठे आहात त्याचं सगळं वर्णन शिवाजी महाराजांनी करून पाठवल्यानंतर अफजल खानाचा अहंकार, इगो हा वृद्धिंगत झाला. आणि दरवेळेला तुम्ही माझे काका आहात, तुम्ही माझे काका आहात, मी खूप छोटा आहे असं सारखं पाठवल्यानंतर शहाजी राजांच्या लक्षात शिवाजी महाराजांनी पाठवलेला हा संदेश त्याच्या गळी उतरला. आणि पुढं एवढं नाही सांगितलं, शिवाजी महाराजांनी सांगितलं तुम्हाला येण्यासाठी मी रस्त्यांची व्यवस्था करतो, थोडे दिवस थांबा, थोडा पाऊस कमी होऊ दे आणि चांगले रस्ते करून मी तुम्हाला बोलवतो, म्हणजे तुम्हाला यायला सोपं जाईल असं शिवाजी महाराजांनी सांगितलं. आणि स्ट्रॅटेजीचं काम सुरू झालं आणि शिवाजी महाराजांना प्रतापगडला भेटायचं नक्की शहाजी राजा अफजल खानानं मान्य केलं. हे मान्य केल्यानंतर दोन लोकांनी अफजल खानानं सांगितलं की तुम्ही तिथे जाऊ नका, तुमचा पराभव होईल असं म्हटल्यानंतर त्याचा इगो दुखावल्यानंतर अफजल खानानं एका सरदाराचं, ज्यांनी हा सल्ला दिला त्याचं नाक कापलं आणि दुसऱ्या सरदाराला जमिनीत गाडून टाकलं. बरोबर ह्याच्या विरुद्ध शिवाजी महाराजांनी आपले जे सरदार होते त्यांच्याबरोबर मीटिंग्स केल्या आणि प्रत्येकाला विचारलं की आपण अफजल खानाला समोर जाताना कशा पद्धतीनं स्ट्रॅटेजी आखली पाहिजे. हे सांगितल्यानंतर त्यातले एक सरदार होते, त्यांचं नाव होतं कृष्णाजी गायकवाड. त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही भेटायला जाल, तुम्ही जेव्हा समोर जाल तेव्हा तुम्ही चिलखत घालून जावा. महाराजांनी चिलखत घातले ते एका सरदाराच्या सल्ल्यावरून दिले आणि ह्या सगळ्यांच्याकडनं स्ट्रॅटेजी प्लॅन झाली आणि भेटीची तारीख ठरली 10 नोव्हेंबर 1659. मित्रांनो थोडं शिवाजी महाराजांचे पेशन्स आपण थोडे आपल्याकडे आणले. म्हटलं तर खूप इंटरेस्टिंग आहे, म्हटलं तर काही कामाचं नाही. पण माझी तुम्हाला विनंती आहे शेवटचे 15-20 मिनटं शेवटचे काही मंडळी आहेत त्यांनी थोडंसं शांत चित्तानं तुम्ही पुढच्या गोष्टी ऐका ज्या महत्त्वाच्या आहेत. शिवाजी महाराज
तयारीला होते. शिवाजी महाराजांनी जेव्हा तिथे येण्यासाठी काही प्रमुख गोष्टी नोंदवलेल्या होत्या, त्यातलं एक होतं की कोणीही भेटीच्या ठिकाणी शस्त्र घेऊन सैन्य घेऊन येणार नाही. दुसरी गोष्ट महत्त्वाची होती की तुमचे 10 सरदार असतील, आमचे 10 सरदार असतील, जे अंगरक्षक असतील त्यांच्याकडे शस्त्र नसेल किंवा ते लांब राहतील. फक्त एकच तुमचा वकील आणि माझा वकील त्या शामियानामध्ये असेल. हे करत असताना शिवाजी महाराजांनी आणखीन एक स्ट्रॅटेजी अशी आखली होती की तुमचे जे व्यापारी आलेले आहेत, तुमचे जे तुमच्याबरोबर तुमच्या खजिना वगैरे घेऊन आलेले आहेत, त्याच्यासाठी माझ्या व्यापाऱ्यांना तुम्ही प्रतापगडला वरती पाठवलं तरी चालेल, कारण तुम्हाला शाही नजराने भेट करायला मी तुमच्याच व्यापाऱ्यांकडनं काही खरेदी करणार आहे. त्यामुळे तुम्ही प्रतापगडला वरती माझ्याकडे तुमचे व्यापारी लोकांना पाठवलं तरी चालेल. म्हणून बराच खजिना घेऊन वेगवेगळी मुलं द्रव्य वगैरे घेऊन रत्न माणकं घेऊन अनेक व्यापारी प्रतापगडला ऑलरेडी जाऊन पोचले वरती. तारीख ठरली, वेळ ठरली, दुपारी 1 ते 2च्या मध्ये ही भेट होईल. शिवाजी महाराजांबरोबर जे 10 सरदार होते त्यांची नावं बघा. संभाजी कावजी गोंडाळकर, कांताजी इंगळे, कोंडाजी कंक, यसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सुरश्री काटके, जीवा महाला, संभाजी करवर आणि विसाजी मुरुंबक, आणि त्याच्यात एक इब्राहिम सिद्धी नावाचा एक मुसलमान सरदारी त्या 10 अंगरक्षकांच्यात होता. समानता जे मगाचं जे मूल्य होतं ते इथे दिसतं. शिवाजी महाराजांकडे सगळ्या धर्माची लोक सारख्याच पद्धतीनं वागवली जायची. त्या प्रमुख अंगरक्षकांमध्ये इब्राहिम सिद्धी नावाचा एक मुसलमान सरदारही त्यांच्याबरोबर होता. ही मंडळी तिथे गेली, पण प्रत्यक्ष भेटीच्या वेळेला त्या दिवशी 10 नोव्हेंबरला शिवाजी महाराजांच्या भेटीला जाताना जवळजवळ 1200 बंदूकधारी सैनिक घेऊन अफजल खान तिथे गेला. त्या वकील पंत पुढे गेला आणि त्यांनी सांगितलं की आता हे होणार नाही, तुमचे सैनिक बाजूला ठेवा. ती बाजूला राहिली मंडळी. शिवाजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे भेटीमध्ये फक्त सय्यद बंडा हा त्यांचा जवळचा आणि कृष्णाजी भास्कर वकील हे त्या शामियानात आले. शिवाजी महाराज तिथे भेटायला गेले. वकिलांनी एकमेकांची ओळख करून दिली आणि एकमेकांची ओळख करून दिल्यानंतर शिवाजी महाराजांना जेव्हा आलिंगन द्यायला खान स्वतः समोर गेला, त्यांनी आलिंगन दिलं आणि आपल्या डाव्या बगलेमध्ये शिवाजी महाराजांना दाबलं. शिवाजी महाराज दाबून झाल्यानंतर हा हे केल्यानंतर शिवाजी महाराजांचा डावा हात मोकळा होता, उजवा हात आखडला गेला. शिवाजी महाराजांनी डाव्या हातात असलेली वाघनखं अफजल खानाच्या पोटात खुपसली आणि त्याचा गोथळा बाहेर काढला. त्याची पकड लूज झाल्यानंतर उजव्या हातामध्ये छोटासा पिछवा म्हणतात, छोटा खंजीर, त्यांनी त्याच्यावर वार केला आणि हा गोथळा बाहेर काढल्यानंतर दगा 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 म्हणून अफजल खान ओरडल्यानंतर तिथे कृष्णाजी भास्कर वकील होता, तो शिवाजी महाराजांवरती चालून आल्यानंतर सय्यद बंडानी सय्यद बंडा पण आला आणि जीवा महालांनी त्या सय्यद बंडाला मारलं. तिथे जे भोई होते त्या पालखीतनं अफजल खान आलेला होता, त्या पालखीत जाऊन अफजल खान बसला आणि संभाजी कावजी कोंडाळकर तो तिथे गेला आणि ज्या भोई पालखी घेऊन जात होते त्याच्यावरती वार करून त्यांचे पाय छाटले गेले आणि अफजल खानाची पालखी तिथेच पडली आणि अफजल खानाच्या शिरावरती संभाजी कावजी कोंडाळकरची तलवार गेली आणि तिथं मुंडकं तसं बाजूला केलं. हे झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपली ऑलरेडी माणसं 3 ठिकाणी त्या जंगलामध्ये पेरून ठेवलेली. एक होती पोलादपूर साईडचा जो पट्टा आहे तिथे माणसं शिवाजी महाराजांची लपून बसलेली होती. नेताजी पालकर हा शिवाजी महाराजांचा जो सरदार होता त्याला त्यांनी घाट माथ्यावरती म्हणजे महाबळेश्वरच्या पट्ट्यातच ठेवलं होतं आणि परत जर काही मंडळी निघाली तर त्यांना तिथे अडून तिथे मारायचं, परत त्यांना आदिलशहाकडे पाठवायचं नाही विजापूरला, म्हणून त्याला तिथेच ठेवलेलं होतं महाबळेश्वरच्या घाटमाथ्याच्या पट्ट्यावरती, वाईच्या रस्त्यावरती. आणि काही मंडळी होती ती प्रतापगडच्या उजव्या बाजूला जावळीच्या खोऱ्यात होती. तिकडनं तोफेचे गोळे उडवण्यात आले. सांगण्यात आलं की आता मारामारीला सुरुवात करा. अफजल खान पडला हे लक्षात आल्यानंतर त्याचे जे इतर सरदार होते ते त्यांनी तिथे मारामारी करायला सुरुवात केली. बराच त्यांनी जंग पछाडले पण ते शक्य नव्हतं. मोठी लढाई झाली, पण या लढाईमध्ये शिवाजी महाराजांची जवळजवळ 1734 लोक मारली गेली, 427 जण जखमी झाले. पण सगळ्यात मोठं नुकसान झालेलं होतं ते अफजल खानाचं. या अचानक झालेल्या हल्ल्यामध्ये अफजल खानाचे सरदार बरेच मारले गेले. काही कालानंतर पळून गेले. ते पळून गेलेले त्याच्यात मुसे खान, याकूत खान, अंकुश खान, हसन खान, अफजल खानाचा पुत्र स्वतः फाजल खान हाही
पळाला आणि हे पळत जात असताना त्यांना काहीच वाट माहीत नव्हती. त्यांना 2-3 माणसं दिसली. त्या माणसांमध्ये प्रतापराव मोरे दिसला. हा प्रतापराव मोरे होता. ह्या प्रतापराव मोरेनंच अफजल खानाचे कान भरलेले होते, तू काही करून तुम्ही शिवाजी महाराजांना. कारण शिवाजी महाराजांचा मृत्यू व्हावा याच्यासाठी प्रतापराव मोरे सुद्धा पुढे होता. कारण हे सगळं जावळी पट्टा प्रतापराव मोरेला मिळेल ही त्याच्या पाठीमागची भावना होती. असं असताना सगळ्यांनी त्याला पकडलं आणि प्रतापराव मोरे ते तिथेच मारायला निघाले होते. कारण ह्याच्यामुळे हे सगळं संकट आलं. पण त्यातला एक जण शहाणा होता, तो म्हटला थांबा, आपल्याला इथनं जर बाहेर पडायचं असेल तर ही वाट फक्त प्रतापराव मोरेला माहिती, त्याला मारू नका. म्हणून त्याला मारलं नाही. प्रतापराव मोऱ्याने अत्यंत गुप्त पद्धतीनं चोर वाटेनं अत्यंत कमी वेळात ह्या सगळ्यांना वाईला तो घेऊन गेला. मेन जो रस्ता होता त्या रस्त्यावरती नेताजी पालकर वाट बघत होता, पण हे चोर वाटेनं वाईला आधी पोहोचले. ही गोष्ट नेताजी पालकरला नंतर दुसऱ्या दिवशी कळली. तो 11 तारखेला 11 नोव्हेंबरला नेताजी पालकर वाट बघून वाईला गेला. तोपर्यंत हा फाजल खान आणि त्याचे बाकीचे हे सरदार वाईत आपलं गाशा गुंडाळून 10 तारखेला रात्रीच उशिरा छावणीतनं पळाले. त्याचा पाठलाग नेताजी पालकरनी केला. तो पाठलाग केला तरी सुद्धा हा फाजल खान सापडला नाही. तो सापडला नाही म्हटल्यानंतर तो परत आला वाईला. वाईला दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज 11 तारखेला वाईमध्ये पोहोचलेले आहेत. हा पराक्रम करून झाल्यानंतर लक्षात घ्या, एवढं मोठं जवळजवळ 8 ते 9 महिने स्वराज्याचं संकट आल्यानंतर माणूस एखादा विश्रांती घेईल, पण तसं शिवाजी महाराजांनी केलेलं नाही. अफजल खान मारला गेला हे सगळीकडे कळल्यानंतर शिवाजी महाराजांनी हीच संधी साधून शिवाजी महाराज पुढच्या मोहिमेला गेले आणि शिवाजी महाराजांनी वाईतनं बाहेर पडल्यानंतर 2-3 दिवसाचं चंदन बंधनगड हा काबीज केला. शिरवळ, पुणे, सासवड इथल्या आपल्या सरदारांना त्यांनी आपल्या ताब्यात घेतलं आणि पुढे ते शिवाजी महाराज खटाव, मायणी, रामपूर, आष्टी, वडगाव, बेलापूर, विसापूर, कराड असं करत कोल्हापूरला गेले. आणि शिवाजी महाराजांनी 28 नोव्हेंबर 1659 म्हणजे हे युद्ध झाल्यानंतर 18व्या दिवशी पन्हाळगड लढून ताब्यात घेतला विदिन 18 डेज. ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की स्वराज्याप्रती असलेली शिवाजी महाराजांची कमिटमेंट काय होती. आणि हा सगळा प्रदेश त्यांनी त्याच वेळेला काबीज केला. आणि हे करत असताना शिवाजी महाराजांना या अफजल खानाच्या वधामध्ये काय मिळालं? 65 हत्ती मिळाले, 4000 घोडे मिळाले, 1200 उंट मिळाले, 3 लाखांचे दागिने मिळाले आणि 7 लाखाच्या नगद मोहरा मिळाल्या. हे जे संकट होतं त्याचं संधीत रूपांतर झालं आणि शिवाजी महाराजांनी अशा पद्धतीनं अफजल खानाचा वध. मित्रांनो, अफजल खान वध ही गोष्ट आपल्याला 2 ओळीत सांगता येण्यासारखी होती, पण त्याचे किती कंगोरे होते हे तुमच्या लक्षात आलं असेल. ही फक्त एकच गोष्ट झाली, असं अखंड चरित्र आहे. मला वाटतं तुम्ही या निमित्तानं शिवाजी महाराजांचं चरित्र परत अभ्यासावं. जे मॅनेजमेंटचे स्टुडंट्स आहेत त्यांनी मॅनेजमेंटच्या अंगाने शिवाजी महाराजांचं चरित्र अभ्यासावं. आणि ते झाल्यानंतर आपल्या रोजच्या दैनंदिनमध्ये शिवाजी महाराजांची विचारसरणी, त्यांचे दूरगामी जे नियोजन करण्याची पद्धत होती तशा पद्धती आपण आपल्या आयुष्यातून आपलं आयुष्य आपण समृद्ध करू शकतो का? त्याचबरोबरीनं समाजासाठी आपण काय करू शकतो, देशासाठी काय करू शकतो. आणि ज्या पद्धतीनं स्वराज्य उभं केलं शिवाजी महाराजांनी, त्या पद्धतीनं एक त्यांचा मावळा म्हणून आपलं समाजाप्रती काय योगदान असू शकेल याचा आपण सगळ्यांनी विचार करावा. बराच वेळ झाला मी तुमच्यासमोर हा विषय मांडतोय, तुम्ही ऐकून घेतला त्याबद्दल धन्यवाद देतो. त्याच पद्धतीनं अमोलजी आणि त्यांच्या सगळ्या स्टाफला धन्यवाद देतो की त्यांनी मला तुम्ही इथे बोलवलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.